अरे परत एकदा सर्वांना विनंती, कृपया आपले माईक म्यूट मोड वरती ठेवावे प्लीज. ओके, आपण सुरू करतोय आता. नमस्कार, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सर्वप्रथम आजच्या सभेचे प्रमुख अतिथी श्री श्याम राऊत, राज्य समन्वयक VGPG विभाग SCERT पुणे, श्री बाळू शिंदे, जिल्हा समुपदेशक DIT सोलापूर, श्री विवेकानंद कदम, जिल्हा समुपदेशक DIT उस्मानाबाद, श्री भगवान पांडेकर, IVGS समुपदेशक लक्ष्मणराव आपटे प्रशाला पुणे. हे आपल्याला या मंचावर आज मार्गदर्शनासाठी लाभलेले आहेत. तरी त्यांचे विदर्भवासियांतर्फे व विदर्भ समाज संघातर्फे मी मंगेश श्रीकृष्ण भारसाकडे, सचिव विदर्भ संघ पुणे, सर्वांच्या मंचावर हार्दिक अभिनंदन करतो, सहर्ष स्वागत करतो. तसेच विदर्भ समाज संघाचे प्रमुख विश्वस्त श्री साबळे साहेब, संस्थापक सदस्य श्री नागे साहेब, तसेच समस्त विश्वस्त व पदाधिकारी विदर्भ समाज संघ अध्यक्ष विदर्भ समाज संघ पुणे श्री राजेंद्र इंगोले साहेब, तसेच कार्याध्यक्ष व मार्गदर्शक श्री DD देशमुख साहेब, तसेच अध्यक्ष वधूवर मंच रिंके व जाधव साहेब, उपाध्यक्ष विदर्भ समाज संघ वधूवर मंच पुणे, या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन व या मंचावर स्वागत करतो. थोडक्यात विदर्भ समाज संघाचा परिचय आपल्याला मी थोडक्यात देतो. इथे बरेचसे लोक नवीन जॉईन झालेले आहेत आपल्याला, तर त्यांना परत एक विदर्भ समाज संघाचा परिचय थोडक्यात देतो. विदर्भ समाज संघाची स्थापना मार्च 1994 मध्ये मुंबई येथे झाली. ही संस्था मुंबई प्रदेशात गेल्या 26 वर्षापासून मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. जवळजवळ या संस्थेचे मुंबईमध्ये 22 शाखा आहेत आणि तसेच पुणे क्षेत्रामध्ये राहणाऱ्या विदर्भातील कुटुंबियांच्या हितासाठी आपण पुणे प्रदेशात या संस्थेचं काम सुरू केलेलं आहे. तर या संस्थेच्या मार्फत आपण बेसिक या संस्थेची जी उद्दिष्ट आहे ते विदर्भातील लोकांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सबलीकरणासाठी एक वातावरण प्रदान करणे आहे. तसंच हे उद्दिष्ट आपल्याला अचीव करण्यासाठी इथे आपण विविध कक्षाची स्थापना केलेली आहे. म्हणजे जसे आरोग्य कक्ष, शैक्षणिक कक्ष, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्ष, ज्येष्ठ नागरिक कक्ष, सांस्कृतिक कक्ष, तसेच महिला बचत कक्ष, रोजगार विषयक मार्गदर्शन कक्ष, कृषी विकास कक्ष, कृषी आधारित उद्योग व कृषी पर्यटन कक्ष, उद्योजक व्यापारी IT कक्ष, बचत कक्ष, निधी उभारणी कक्ष, समन्वय समिती किंवा सल्लागार मंडळ कक्ष, प्रशासकीय, वित्तीय व विधी सल्लागार कक्ष, माहिती जनसंपर्क प्रसिद्ध विभाग, वधूवर कक्ष, अशी विविध 15 कक्षाची आपण इथे स्थापना केली आहे. या कक्षाच्या मार्फत सदस्यांना वेळोवेळी सहकार्य करणे व मार्गदर्शन करणे हा सुद्धा एक विदर्भ समाज संघाच्या उद्दिष्टांमधला एक प्रमुख भाग आहे. या कक्षाच्या माध्यमातून या विविध कक्षासाठी आम्ही विविध पदाधिकारी निवडण्याची आमची प्रक्रिया सुरूच आहे. त्यामध्ये आता साधारणतः गेल्या 2 महिन्यामध्ये आम्हाला बरेचसे एज्युकेशन ऑफिसर, डिस्ट्रिक्ट कोर्ट जज, पोलीस कमिशनर्स, IAS ऑफिसर्स, मेडिकल कॉलेज इन ऍग्रिकल्चर डायरेक्टर्स इत्यादी मान्यवरांनी विदर्भ संघास जुळण्याची अनुमती दर्शवली आहे. लवकरच ते आपल्या बरोबर वेगवेगळ्या कक्षाची जबाबदारी स्वीकारतील. याचबरोबर आम्हाला बऱ्याच कक्षासाठी अनुभवी लोक लागणार आहेत. तरी साधारणतः ज्यांनी वर नमूद केलेल्या कक्षा संबंधित शासनामध्ये, उद्योगामध्ये किंवा इतर सेवाभावी संस्थांमध्ये काम केले आहे व त्यांचा त्या क्षेत्रातील बऱ्यापैकी जनसंपर्क अशा पदाधिकाऱ्यांची निवड विदर्भ समाज संघामध्ये आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत. तरी जे अनुभवी इच्छुक असतील त्यांना आम्ही जरूर संपर्क करेल किंवा मग त्यांनी आम्हाला संपर्क करावा अशी मी इथे या मंचावर आपल्या सर्वांना आवाहन करतो. तसेच विदर्भ समाज संघातील एक मुख्य उद्दिष्टांपैकी इथे आमचं एक जात, धर्म, भाषा या आधारे विदर्भ समाज संघामध्ये आम्ही कुठलाही भेदभाव करणार नाही आणि विदर्भातील प्रत्येक व्यक्ती ज्याला या संघटनेचे ध्येय उद्दिष्ट मान्य आहे असे स्त्री पुरुष या विदर्भ समाज संघाचे सदस्य असू शकतात. तर या माध्यमातून मागे आपल्याला बरेचदा वेबिनार मध्ये आपण सांगतो की या माध्यमातून आपल्याला बरेचसे वकील, पोलीस अधिकारी, विविध बँकेचे अधिकारी, डॉक्टर्स, उद्योजक, शेतीविषयक तज्ज्ञ, लेखक, कलाकार, वेगवेगळ्या भागातील शासकीय अधिकारी तसेच विदर्भातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती विदर्भ संघाशी जुळलेले आहेत. या सर्वांचे मार्गदर्शन आपणास लवकरच लाभेल व ते लाभण्यास विदर्भ समाज संघ सदैव प्रयत्न करेल.
शैक्षणिक कक्षाच्या अंतर्गत आमच्या कार्यकारी समितीने या कक्षासाठी काही उद्दिष्ट ठरवली आहेत. म्हणजे आम्ही ज्यावेळेस वेबिनार प्रत्येक कुठल्या तरी कक्षाशी एक निगडीत संबंधित असतो आणि त्या कक्षासाठी आमचे जसे आता हे मी एक विदर्भ समाज संघाचे एक उद्दिष्ट सांगितले, तसेच वेगवेगळ्या कक्षाशी सुद्धा आम्ही ते उद्दिष्ट धोरण आखलेले आहेत. तर ते आपल्याला एक शैक्षणिक कक्षाचे जे धोरण आहे विदर्भ समाज संघाचे, ते मी आपल्याला एक थोडक्यात सांगतो. जसं केंद्र शासनाचे वेळोवेळी शैक्षणिक धोरण सभासदांना समजून सांगणे. जसं आता एक नवीन केंद्र शासनाचे शिक्षणाच्या बाबतीत धोरण आलेले आहे, त्याच्यावर लवकरच आपण वेबिनार घेऊ. तर हा एक भाग आहे. मूल्य शिक्षण मार्गदर्शन करणे विदर्भ समाज संघाद्वारे विविध क्रियांद्वारे अनुभवावर आधारित विद्यार्थ्यांना शिक्षणास प्रोत्साहन करणे. तसेच विद्यार्थ्यांना शालेय आयुष्य जगताना विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच ते सामोरे जाऊन त्यावर मात कशी करता येईल व पुढे कसे जायचे ह्याचे मार्गदर्शन करणे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास विदर्भ समाज संघाद्वारे प्रोत्साहन व मार्गदर्शन करणे. तसेच आम्ही पहिली ते पदवीपर्यंत वेगवेगळे गट तयार करून भविष्यामध्ये जे विद्यार्थी असतील त्यांना शालेय शिष्यवृत्ती, NTS नॅशनल टॅलेंट सर्च, नॅशनल ऑलिम्पियाड, अबॅकस, नवोदय स्कूल्स, RIM देहरादून, JEE नीट, NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी, SSB सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड, CME कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, AFMC आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, मर्चंट नेव्ही, बँक्स, एक्झामिनेशन्स, कमर्शियल पायलट, केबिन क्रू, फाईन आर्ट्स इत्यादी विविध जर्नलिझम, लॉ कॉलेज, लॉ रिलेटेड, ज्युडिशियल सर्व्हिसेस, मास मीडिया, स्कूल ऑफ आर्ट्स, हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये जसे कला, साहित्य, संगीत, गायन, अभिनय इत्यादी विविध विषयांसाठी विदर्भ समाज संघ सभासदांना व त्यांच्या पाल्यांना कायम मार्गदर्शन करेल. तसेच शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना दैनंदिन महत्व सांगणे, जसे बँक खाते उघडणे, वस्तू विकत घेणे विकणे, प्रेझेंटेशन स्किल, सॉफ्ट स्किल, सादरीकरणाचे प्रशिक्षण, सामाजिक कार्यक्रमामध्ये भाग घेणे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व पालकांना आम्ही इथे या मंचावर विशेष मार्गदर्शन करणार आहे. तसेच पालकांसाठी व पाल्यांसाठी विविध मूल्य शिक्षणासाठी विविध चर्चासत्र इथे विदर्भ समाज संघाच्या मार्फत आम्ही भविष्यामध्ये आयोजित करणार आहोत. तर इत्यादी उद्दिष्टांचा विदर्भ समाज संघामध्ये शैक्षणिक कक्षामध्ये आपण समावेश केलेला आहे. तर व ते राबवण्यासाठी व प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी विदर्भ समाज संघाचा सदैव प्रयत्न करेल. आजच्या सभेसाठी इथे सर्वांनी वेळ काढून उपस्थित राहिलेत. तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. श्री देशमुख साहेबांस विनंती करतो की जे आजचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शनासाठी आपल्याला आज प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, तर त्यांचा सविस्तर परिचय द्यावा व पुढील मार्गदर्शन करावे. धन्यवाद. देशमुख साहेब. थँक्यू भारसागळे साहेब. आज या ठिकाणी ज्यांच्या सहकार्यानं हे वेबिनार आयोजित होत आहेत ते श्री नागरे साहेब, जे विभाग प्रमुख आहेत SCERT विभागाचे, त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. कार्यक्रमाची रूपरेषा आणि थोडक्यात त्या पाहुण्यांचा परिचय आणि विषय मी आपल्याला थोडक्यात करून देतो आहे. एकूण आपल्याला 4 व्याख्याते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. या 4 व्याख्यात्यांचे मार्गदर्शन होण्यापूर्वी नागरे साहेब आपल्याला शुभेच्छा देतील. त्यानंतर आपल्या वेबिनार पहिला विषय आहे तो इयत्ता 9वी ते इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना SCERT पुणे मार्फत सुरू करण्यात आलेले जे काही उपक्रम आहेत त्याबाबत श्री श्याम राऊत सर, जे राज्य समन्वयक आहेत BJPG विभागाचे, ते आपल्याला प्रथम मार्गदर्शन करतील. त्यासाठी जे काही दुसरा विषय आहे की मी आणि माझं करिअर या संदर्भात मान्य श्री भगवान पांडुरंग पांडेकर सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांचं शिक्षण MSc BEd DSM DIT PG DBG असं झालेलं आहे. ते काउन्सिलर म्हणूनही काम करत आहेत. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय तज्ञ मार्गदर्शक म्हणून हे काम करतात. 18 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 9 वर्ष SSC बोर्डात गणित या विषयाचे प्रशिक्षक म्हणून, एक्झामिनर म्हणून ते काम करत आहेत. त्याचप्रमाणे 10,000पेक्षा जास्त विद्यार्थी व पालकांना करिअर मार्गदर्शन व समुपदेशन या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणूनच आजचा त्यांचा विषय जो आहे तो मी आणि माझं करिअर. त्यानंतर आपले तिसरे व्याख्याते जे आहेत ते मान्य श्री बाळासाहेब शिंदे, ते जिल्हा समुपदेशक आहेत DIT सोलापूर. त्यांचा विषय आहे महा करिअर पोर्टल या विषयावर
ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि चौथे व्याख्याते जे आहेत ते श्री विवेकानंद किशनराव कदम सर, ज्यांचं शिक्षण MA संरक्षण व सामाजिक शास्त्र, इतिहास, मराठी या विषयात त्यांनी आपलं शिक्षण केलेलं आहे. त्याचबरोबर MEd, DSM डिप्लोमा NVG मुंबई हे त्यांचं शिक्षण, या विषयात शिक्षण झालेलं आहे. त्यांचा जो विषय आहे तो इयत्ता 10वी कल व अभिक्षमता चाचणीचे महत्व व करिअर निवड या विषयावर श्री कदम सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पाहुण्यांचे जे काही या शिक्षण विषयातले सर्व ही चारही व्याख्याते तज्ज्ञ आहेत. स्वरूप थोडक्यात असं राहील की हे सर्वप्रथम नागरे सर आपल्याला शुभ संदेश देतील. त्यानंतर हे 4 व्याख्याते जे मी आता आपल्याला परिचय दिलेला आहे ते क्रमवारीनं आपला विषयाबद्दल मार्गदर्शन करतील. आणि त्यानंतर आपल्याला प्रश्नोत्तरासाठी वेळ दिला जाईल. ज्याही काही अडचणी, शंका असतील तर त्या आपण या वेबिनारच्या माध्यमातून आपण आपले प्रश्न उत्तर, आपल्या शंका आपण विचाराव्यात. निश्चित आमचे अतिथी आपलं शंका निरसन, आपल्या प्रश्नाचं समर्पक उत्तर आपल्याला देतील आणि त्यानंतर आभार होईल आणि हा कार्यक्रम संपेल. तर मी सर्वप्रथम श्री नागरे सरांना विनंती करतो की सर आपण आपला या कार्यक्रमाला आम्हाला शुभेच्छा द्याव्या आणि त्यानंतर श्री राऊत सरांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. श्री नागरे सर. हा बोला. हा, आवाज येतो ना सर माझा? हा येतोय. हा सर, नागरे साहेब काही कारणास्तव सध्या जॉईन झालेले नाही आहेत, तर मी सुरुवात करत आहे. सर्वप्रथम विदर्भ संघाचे मी सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं SCRTच्या वतीने स्वागत करतो. सर्वांचं अभिनंदन करतो की एक विदर्भातील छान विद्यार्थ्यांसाठी आज एक वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. आजच्या वेबिनारला आमचे आदरणीय देशमुख साहेब व त्यांचा पूर्ण संघ, त्यांचे सन्माननीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सर्व संघटनेचे सन्माननीय पदाधिकारी सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आज SCRTला एक संधी दिली. त्यानंतर आज माझे सोबत जे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत असे माझे मित्र भगवान पांडेकर सर, बाळू शिंदे सर आणि कदम सर, हे तिघही तुम्हाला या क्षेत्रातील ते मार्गदर्शक आहेत. त्यामुळे सगळ्या विद्यार्थी मित्रांना छान प्रकारे ते मार्गदर्शन करतील. तसंच आज या वेबिनारला जॉईन झालेले सर्व माझे विद्यार्थी मित्र, त्यांचे सर्व पालक आणि अजून इतर जे कोणी असतील सर्वांचं मी SCRTच्या वतीने आणि विदर्भ संघाच्या वतीने स्वागत करतो. आणि आपल्याला सांगू इच्छितो की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 उपक्रम सुरू केलेले आहेत. पहिला उपक्रम हा इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निशुल्क समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देणे. यासाठी SCRTने एकूण 425 प्रशिक्षित IVGSच्या समुपदेशकांची हॅलो. देशमुख साहेब, काही त्यांचा तांत्रिक अडचण दिसते त्यांच्या साईडला, तर डिस्कनेक्ट झालेत. बरं, मी त्यांना फोन करून पुन्हा हे करतो. बरं, होईल होतील कनेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी 2 उपक्रम सुरू केलेले आहे. एक आहे निशुल्क समुपदेशनाची सुविधा उपलब्ध. म्हणजे आता तुम्हाला जर सांगू इच्छितो मी की मुंबई पुणे शहरासाठी पैसे देऊन ही समुपदेशन करून घेतले जाते, परंतु आपल्या तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकूण 2 सुविधा तुमच्यासाठी सुरू केलेल्या आहेत. पहिली सुविधा मी तुम्हाला सांगितलेली आहे की IVGS समुपदेशकांच्या मार्फत तुम्हाला निशुल्क समुपदेशा येतात. मग ते करिअर गायडन्स असो, कुठलेही कोर्सेस असो, विविध कोर्सेस असो, कॉलेजची माहिती असो, कुठल्याही प्रकारचं असो, हे IVGSचे समुपदेशक तुम्हाला डिटेल मार्गदर्शन करतात. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आता माझ्यानंतर तुम्हाला याचं डिटेल सुद्धा सांगितलं जाईल. कलचं असते तर डिटेल सांगितलं जाईल, पोर्टलचं डिटेल सांगितलं जाईल. परंतु कल चाचणी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील 15,76,816 विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात आली.
आणि त्यांचा ऑनलाईन निकाल 1 मे 2020 रोजी उपलब्ध करून देणार. आपल्यापैकी जे कोणी 10वीचे विद्यार्थी असतील त्यांनी आपला कल चाचणीचा निकाल महाकरियर मित्र ऍप आणि महाकरियर-मित्र.in या वेबसाईट आणि ऍपच्या माध्यमातून डाउनलोड करून घेऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी दुसरा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महाकरियर-पोर्टल.com सुरू केलेला आहे. महाकरियर-पोर्टल.com म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक खजिना आहे. आता इथे सर्व मान्यवर आहे, मी सुद्धा शिक्षण. विद्यार्थी मित्रांनो, महाकरियर-पोर्टल.com तुमच्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. त्यावर माहितीचा खजाना आहे. म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की महाकरियर-पोर्टल.com वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही तुमच्या तर सांगू इच्छितो की महाकरियर-पोर्टल.com सुरू केलेलं आहे. महाकरियर.com पोर्टल म्हणजे खजिना आहे विद्यार्थ्यांसाठी. करायचं काय आहे तुम्हाला, तर जे यावर्षी 9वी 10वी 11वी 12वी विद्यार्थी आहेत आणि सरळ आयडी प्राप्त करून घेतला की त्यांनी महाकरियर-पोर्टल.com वर लॉगिंग व्हायचं. लॉगिंग आयडी हा सरळ आयडी आहे आणि पासवर्ड जो आहे तो 1 2 3 4 5 6 याचा डेमो सुद्धा तुम्हाला डिटेल यानंतर देण्यात येणार आहे. म्हणजे सरळ आयडी हा 19 अंकी हा सरळ आयडी असतो. सरळ आयडी तो युनिक असतो, जिल्हानिहाय तयार होतोय. म्हणजे तुम्ही तुमच्या शाळेतून सरळ आयडी प्राप्त करून घ्या आणि महाकरियर-पोर्टल.com वर लॉगिन करा. लॉगिन केल्याच्या नंतर पासवर्ड आहे 1 2 3 4 5 6. विद्यार्थी मित्रांनो, 1 2 3 4 5 6 हा त्याचा पासवर्ड आहे. हे टाकलं की तुमचं हक्काचं प्रोफाईल तिथे तयार होईल आणि तुम्ही 9वीत जर असले तर 4 वर्षे तुम्ही त्याचा वापर करू शकणार आहे. सांगायला हे झालं की महाकरियर-पोर्टल.com वर एकूण विविध प्रकारचे 555 कोर्सेस आहेत. त्यानंतर 1150 एंट्रन्स एक्झामची माहिती आहे. त्यानंतर 1200 शिष्यवृत्तीचे प्रकार आहेत. 21,000 महाविद्यालयांची डिटेल माहिती आहे आणि भारतासह 16 देश म्हणजे त्याच्यामध्ये समावेश आहे. USA आहे, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, सिंगापूर आहे, अशा देशांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, विचार करा, आपल्याला 2-4 जुजबी माहिती असते, परंतु एवढा महाखजिना SCRTच्या वतीने महाकरियर-पोर्टल.com वर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जे कोणी आपले विद्यार्थी मित्र असतील त्यांनी आताच हे आपलं स्वतःचं हक्काचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि तुम्ही त्याच्यावर विविध प्रकारची माहिती, कोर्सेस जे आता 10वी 12वीत झालेले आहेत ते सगळे बघू शकणार आहे. मी जे 2 उपक्रम तुम्हाला सांगितले त्या दोन्ही उपक्रमाचं डिटेल तुम्हाला आता याच्यानंतर आमचे जे मार्गदर्शक आहेत ते सांगणारच आहे. तर आज थोडा नेटवर्कचा पण प्रॉब्लेम येऊन राहिलेला आहे, त्याच्यामुळे मी इथे थांबतो आणि आयोजकांनी मला संधी दिली त्याच्यासाठी सर्व मान्यवरांचे धन्यवाद. आणि यानंतर आमचे जे भगवान पांडेकर सर आहे यांना मी विनंती करतो की सर आपण आपल्या सत्राला सुरुवात करावी म्हणून. सर्वांना माझा नमस्कार. पुणे विदर्भ समाज संघाचे सर्व पदाधिकारी, देशमुख साहेब, इंगोले साहेब, त्याचबरोबर आमचे SCRTचे आणि VGPG विभागाचे राऊत साहेब, माझे सगळं सोबतीचे मार्गदर्शक, सर्वांना माझा नमस्कार. मला या वेबिनारमध्ये सुरुवातीला तुमचे धन्यवाद देतो की संधी दिली बोलण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांसाठी, त्याबद्दल मी मनस्वी धन्यवाद देतो. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक आणि सर्व मान्यवर, की मी आणि माझं करिअर हा विषय मी निवडलेला आहे. याच्यामध्ये मी आणि माझं करिअर असं का म्हटलेलं आहे की मी सुद्धा तुमच्या ठिकाणी येऊन विचार करतोय किंवा तुम्ही सुद्धा हा एक चांगल्या प्रकारे विचार करावा आणि त्याच्यातून आपलं करिअर कसं निवडावं किंवा करिअरच्या निवड करताना आपण कोणत्या पावलं उचलली पाहिजेत, योग्य दिशेने कशा प्रकारे पावलं उचलली पाहिजेत, या दृष्टिकोनातून हा विषय या ठिकाणी आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, करिअर म्हणजे नेमकं काय किंवा करिअर आपण कशाला म्हणायचं किंवा कशात आपण करिअर करावं, तर भौतिक आणि मानसिक दृष्ट्या आपल्याला एखादं काम केल्यानंतर समाधान मिळतं आणि जीवन जगण्याची आपली एक धडपड असते. ही धडपड सर्वजण करत असतात, म्हणजेच त्या ठिकाणी त्याला यशस्वीतेकडे वाटचाल असते आणि तो समाधानी असतो. आणि ते समाधान किंवा ती धडपड जगण्याची एक नवीन उर्मी असते आणि चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी एक आपण करिअरचा विचार करतो आणि त्यालाच आपण करिअर असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, की आपण आपला एखादा अभ्यासक्रम निवडण्यासाठी किंवा व्यवसाय अभ्यासक्रम निवडण्यासाठी स्वतःला काहीतरी प्रश्न विचारले पाहिजेत. म्हणजे आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. तेव्हा जी काही उत्तरं तुमच्या मनातून, आतल्या मनातून जे काही उत्तर येतील ती उत्तर अत्यंत महत्वपूर्ण असतात. याच्यामध्ये असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मला स्वतःला जास्त विषय आवडतो, सर्वाधिक आवडता विषय कोणता, मी कोणत्या विषयाचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो,
माझ्या क्षमतेनुसार मला झेपणारे आणि मला आकर्षित करणारे असे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम कोणते आहेत यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला या प्रश्नातून करता येतो. त्याचबरोबर असे कोणते नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम येऊ घातलेले आहेत, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय बदल होत आहेत, याचा सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या प्रश्नातून आपल्याला जर करता आला तर आपलं हे करिअर निवडण्यासाठी निश्चित फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर ज्या विषयामध्ये आपण पदवी घेणार आहोत त्या पदवी घेत असताना त्याची नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये कोणकोणत्या आकर्षक संधी उपलब्ध आहेत याचाही या प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर दैनंदिन कामाचं स्वरूप कसं असतं, त्याचबरोबर जबाबदाऱ्या, कामाचे तास कसे असतात व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये, याही प्रश्नांची उत्तर आपल्याला थोडक्यात देता आली पाहिजे किंवा स्वतःला त्याचं अनालिसिस करता आलं पाहिजे. त्याचबरोबर वैयक्तिक कौशल्य वाढवण्यासाठी आपण कोणकोणते प्रयत्न करत असतो किंवा करणार आहोत याचा सुद्धा आपण एक छान विचार या प्रश्नातून केला तर आपले एक स्वतःचं आत्मपरीक्षण होतं. आणि 7वी गोष्ट म्हणजे सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी सुद्धा आपण एक छान प्रकारे प्रयत्न हे केले पाहिजे. तर अशा प्रकारे जर आपण स्वतःला प्रश्न विचारत गेलो तर आपल्याला करिअर निवडताना आपल्यापैकी बऱ्यापैकी ट्रॅक किंवा एक पाथ, करिअर पाथ आपल्याला हा एक तयार होत जातो आणि त्याप्रमाणे आपण पुढे वाटचाल करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, करिअर निवडण्यासाठी 2 घटक अत्यंत महत्वाचे आहेत की ते म्हणजे एक आपले व्यक्तिगत घटक असतात आणि दुसरे म्हणजे सामाजिक घटक असतात. मग व्यक्तिगत घटनामध्ये एकूण 7 पॉइंट आहेत, सप्तसूत्री आहे. ती सप्तसूत्री जर आपल्याला चांगल्या प्रकारे जमली तर आपण ते करिअर निवडण्यासाठी निश्चित फायदा होतो. आणि सामाजिक घटक आहेत ते सुद्धा हे जर आपल्याला समजले आणि त्या दृष्टिकोनातून आपण विचार करायला सुरुवात केला किंवा त्याप्रमाणे आपल्याला त्याची उत्तरं मिळत गेली तर आपण करिअर हे निश्चित यशस्वी निवडण्यासाठी आपण त्याचा उपयोग हा करू शकतो. याच्यामध्ये सगळ्यात म्हणजेच व्यक्तिगत घटकामध्ये आपली एक शारीरिक ठेवण असते. मग शरीराची प्रत्येक वेगळी असते. प्रत्येक व्यवसायासाठी, प्रत्येक नोकरीसाठी, शासकीय असेल किंवा निमशासकीय असेल, यासाठी शारीरिक विकास हा अत्यंत महत्वाचा असतो. याचं उदाहरण एक द्यायचं झालं तर पोलीस खात्यामध्ये जायचं असेल, संरक्षण क्षेत्रामध्ये जायचं असेल तर आपली शरीरयष्टी चांगली पाहिजे. संरक्षण विभागात काम करायचं असलं आपली शारीरिक क्षमता चांगल्या असल्या पाहिजे. कष्टाची कामं करायची असेल तर त्या ठिकाणी शारीरिक क्षमता आपल्या चांगल्या असल्या पाहिजेत. तर त्या क्षेत्राकडे आपण छान प्रकारे काम करू शकतो आणि आपल्याला एक त्या ठिकाणी सक्सेस मिळू शकतो. हा एक घटक आपला महत्वाचा आहे. त्याचबरोबर आपली एक बुद्धिमत्ता हा दुसरा एक सप्तसूत्री मधला एक भाग आहे. तर आपली बुद्धिमत्ता ही एक नैसर्गिक देणगी आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या बौद्धिक कुवतीप्रमाणे व्यवसायाची निवड केली तर त्याप्रमाणे आपल्याला पुढे चांगली वाटचाल करता येते आणि सक्सेसफुल त्याच्यामध्ये आपल्याला होता येतं. मग अशा अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. त्याच्यामध्ये काहींना भाषिक बुद्धिमत्ता असते, सूत्रसंचालन छान करू शकतात, त्याच्यामध्ये एखादा कार्यक्रम यशस्वीपणे करायचा असेल तर त्या ठिकाणी ते सहभाग घेतात. अशा प्रकारे त्यांची भाषिक बुद्धिमत्ता असते, संगीत विषयक बुद्धिमत्ता असते, तर्कनिष्ठ गणितीय बुद्धिमत्ता असते, अवकाश विषयक व्हिज्युअलायझेशन त्याच्यामध्ये असते. अशा प्रकारचे काही बुद्धिमत्ता आपल्या व्यक्तिमत्वामध्ये दडलेले असतात. त्याचबरोबर वैयक्तिक काही बुद्धिमत्ता असतात, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता असतात, निसर्ग विषयक बुद्धिमत्ता असतात, जे आर्टिस्ट वगैरे असतात, निसर्गामध्ये फोटोग्राफी असेल, वाईल्ड फोटोग्राफी असेल, वनस्पती शास्त्रामध्ये त्यांना अभ्यास करायचा असेल तर अशा प्रकारच्या बुद्धिमत्ता त्या निसर्ग विषयक बुद्धिमत्तेमध्ये येत असतात. आध्यात्मिक बुद्धिमत्ता असते. या ठिकाणी सुद्धा आपण आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सुद्धा व्यक्ती असतात की त्यांनी त्यांची बुद्धिमत्ता ओळखल्यानंतर त्या ठिकाणी ते पावलं उचलत असतात. आणि मानसिक बुद्धिमत्ता, अशा प्रकारे हे अनेक प्रकारचे बुद्धिमत्तेचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण पुढे नेमकं बसतो याचा विचार केला पाहिजे. याची उदाहरणं जर आपण द्यायचं झालं तर MF हुसेन हे छान चित्रकार काढू शकतात. म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी वेगळी कला आहे, ती बुद्धिमत्ता त्यांच्याकडे दिसले. त्याच्यामध्ये कायनेस्टिक बॉडी आपली असते, शारीरिक हालचाली युक्त चांगली असते. त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकरचं आपल्याला उदाहरण सांगता येतं. क्रिकेटमध्ये तो सक्सेसफुल झालेला आहे. काहींकडे बोटच आपले चांगले असतात, फिंगर मुवमेंट चांगले असतात. मग अशा प्रमाणे भीमसेन जोशींचं उदाहरण सांगता येतं. त्याचबरोबर झाकीर हुसेनचं उदाहरण सांगता की त्याच्यामध्ये तबला वादक छान आहेत. काहींचा आवाज असतो, संगीत विषयक बुद्धिमत्ता असेल, आवाज चांगला असेल तर ते भीमसेन जोशींसारखे, लता मंगेशकर सारखे चांगले गायक होऊ शकतात. काहींकडे एक प्रगल्भता असते, भाषेवर चांगलं प्रभुत्व असतं तर रवींद्रनाथ टागोरांसारखी छान प्रकारे काव्य निर्मिती होऊ शकते. असे अनेक उदाहरणं आपल्याला ह्या बुद्धिमत्तेच्या संदर्भामधले त्या व्यक्तींनी सक्सेसफुल झालेले आहेत. अशा व्यक्तिमत्वांची उदाहरणं आपण घेतली तर त्याच्यामध्ये हा एक बुद्धिमत्तेचा पैलू एक महत्वाचा असतो की आपल्याला शालेय अभ्यासक्रमामध्ये आपल्याला कशी प्रकारे आपली डेव्हलपमेंट झालेली आहे याचा थोडासा विचार केला पाहिजे. सगळ्यात तिसरा जो सप्तसूत्री मधला एक प्रकार आहे की अभिरुची, आवड. मग आपल्याला आवड कोणती आहे, मग आपण त्या आवडीनुसार निवड केली पाहिजे. तर आवड आपल्याला नेमकी कशाची आहे, कामाची आवड आहे का, व्यवसायाची आवड आहे का छंदाची आवड आहे. म्हणजे एखादा आपण छंद जोपासत असेल तर कदाचित त्याची व्यवसायामध्ये निर्मिती होऊ शकते, रूपांतर होऊ शकतं.
कदाचित त्या छंदाचं रूपांतर तुमच्या कामामध्ये सुद्धा होऊ शकतं. म्हणजे आपण हे लहानपणापासून वेगवेगळे छंद जोपासत असतो, तर याचा सुद्धा एक फॅक्टर तुमच्या अभिरुचीमध्ये हा काम कार्यरत असो. अभिरुचीशिवाय आपण एखादा व्यवसाय केला तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सक्सेसफुल होत नाही. म्हणून अभिरुची थोडस विचारात घेतली पाहिजे की आपल्याला ज्या प्रकारची कामं करायला आवडतात किंवा ज्या क्षेत्राच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला कराव्याशा वाटतात त्या क्षेत्राचा एक तुम्ही विचार केला पाहिजे. त्या व्याख्यानातून ते तुम्हाला अभिरुचीविषयी डिटेलमध्ये समजून येईलच. चौथा एक पहिले योग्यता आहे. मग प्रत्येकाच्या ऍप्टिट्यूड्स हे वेगळे असतात आपल्या व्यक्तीमध्ये. मग प्रत्येकाच्या ऍप्टिट्यूड्स असतात आवश्यक आपण तेवढं ट्रेनिंग घेतलं, प्रशिक्षण घेतलं किंवा त्याच्यावर मेहनत घेतली तर ते ऍप्टिट्यूड्स वाढत जातात. मग आपल्याला कोणत्या गोष्टींचं चांगले स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते आपण डेव्हलप पुढे करत गेलं पाहिजे किंवा जे वीक पॉईंट त्याच्यावर थोडंसं काम करून त्याचं प्रशिक्षण घेऊन ते आपण डेव्हलप करू शकतो. म्हणजे अशा प्रकारच्या अभियोग्यता हे आपण एक आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक चांगल्या गुणांचा समुच्चय असतो आणि त्यालाच आपण अभियोग्यता असं म्हणतो. त्याच्यामध्ये भाषेवर प्रभुत्व असतं, हस्तकौशल्य असतं, यांत्रिक अभियोग्यता काही मुलांकडे असतात, जशा आम्ही तुम्हाला बुद्धिमत्तेच्या प्रकारामध्ये सांगितलं, किंवा व्यावसायिक अभियोग्यता असतात, संख्याविषयक अभियोग्यता असतात, त्याच्यानंतर वैद्यकीय अभियोग्यता असतात. आपण एखादं म्हणतो की हा खूप मास्टर सर्जन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे फॉर्म मॅचिंग असतं, आपण की जे जोड करण्यासाठी असेल की तो काही मिनिटांमध्ये ऑपरेशन करून बाहेर पडतो थिएटर मधून, म्हणजे त्यांच्याकडे डिसिजन पॉवर असते, त्याच्याकडे जे त्या क्षमता ज्या असतात त्या वैद्यकीय क्षमता त्याच्याकडे असेल तर तो सक्सेसफुल डॉक्टर होतो. म्हणजे ह्या क्षमता आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. त्या ऍप्टिट्यूड टेस्ट मधून तुम्हाला त्या कळतात. त्याचबरोबर व्हिज्युअलायझेशन चांगलं असतं. एखादी नवीन निर्मिती जर एखाद्या व्यक्तीकडनं घडत असेल, शिल्पकार असतात तर यांच्यामध्ये हे व्हिज्युअलायझेशन चांगलं असतं आणि त्याच्यातून आपली ती मूर्ती चांगली घडते. किंवा एखादा आर्टिस्ट असतो त्याच्यातून ते एखादी कलाकृती चांगली घडते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अभियोग्यता त्या मुलांमध्ये दडलेल्या असतात. त्या मुलांना ओळखता आल्या पाहिजेत. जर आपल्याला स्वतःहून ओळखता येत नसेल तर आपण ऍप्टिट्यूड टेस्टिंगचा हा पर्याय निवडू शकतो. त्याचबरोबर एक 5वं जे सप्तसूत्रीमधली एक गोष्ट आहे ती म्हणजे शैक्षणिक प्रावीण्य. आपण आतापर्यंत स्वतःला पाहत असताना 1ली ते 4थी एक गट असेल किंवा 5वी ते 8वीचा एक गट असेल किंवा 9वी 10वीचा एक गट असेल, या गटांमध्ये आपले प्रोग्रेस कसा झालाय, शालेय आलेख कसा आहे, शालेय आलेख चढता आहे का उतरता आहे, कधी कमी झाला कधी जास्त झाला, यश प्राप्त झालं चांगलं, याचं सुद्धा अनालिसिस आपल्याला करणं गरजेचं वाटतं. आणि त्या गोष्टी जर आपण केल्या तर ह्या तुम्ही त्याच्यातून एक करिअर निवडण्यासाठी एक महत्वाचा हा मुद्दा तुमच्यासाठी ठरू शकतो. म्हणजेच पहा, काही मुलांकडे इलेक्ट्रिशियन व्हायचं असेल, स्टेनोग्राफर व्हायचं असेल, केमिस्ट व्हायचं असेल, तर ह्या गोष्टीमध्ये जे काही लागणारे ऍप्टिट्यूड्स असतात, त्या गोष्टी ज्या इंटरेस्ट असतात त्या तुम्हाला त्या कळतात. आणि मग शालेय प्रावीण्यामध्ये काहींकडे इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू घरी तोडफोड करत असतात, जोडणी करत असतात, शाळेमध्ये प्रोजेक्टमध्ये सहभाग घेत असतात, संशोधनात्मक वृत्ती असेल तर त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होत असतात. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याकडे कोणत्या गोष्टी दडलेल्या आहेत, आपण कशा कशात भाग घेतो याचा सगळ्याचा एक विचार होणे गरजेचं असतं. काही वक्तृत्व स्पर्धामध्ये, निबंध स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. एखादी गोष्ट आपल्याला लिहिता येत नसेल, व्यवस्थित लिहून मांडता येत नसेल पण बोलू शकतो, तर आपलं हे कौशल्य त्याच्यामध्ये, सूत्रसंचालक चांगल्या प्रकारे येऊ शकतात, निवेदक म्हणून त्याच्यामध्ये येऊ शकतात, न्यूज चॅनलला बातम्या म्हणून ते चांगल्या प्रकारे देऊ शकतात. ज्या गोष्टी आहेत त्या आपण एक अनालिसिस त्याच्यामध्ये केलं तर मी आणि माझं करिअर निवडताना माझ्याकडे काय आहे या गोष्टींचा प्रथम विचार व्हावा, म्हणून या विषयातून आपण एक माहिती घेत असतो. त्याचबरोबर एक 6वा जो गोष्ट आहे त्याच्यामध्ये म्हणजे व्यक्तिमत्व आहे. ह्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक पैलू दडलेले असतात. आपण पहा, दुसऱ्याकडे भरपूर काय आहे, दुसऱ्याचं अक्षर चांगले, दुसऱ्याचं व्यक्तीचं बोलणं चांगलं आहे, मला छान प्रकारे समजून घेतो, ह्या सगळ्या गोष्टी करतात. पण माझ्या व्यक्तिमत्वामध्ये काय दडलेल्या गोष्टी आहेत, याही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला सांगायचं म्हणजे की त्यांचं एक भावनिक वैशिष्ट्य त्यांच्यामध्ये दडलेले असतात. मग ते कोणते असतात, काही मुलांकडे, काही मुलींकडे एक जबाबदारीची जाणीव असते. मग जबाबदारी घेतात ती मुलं आणि ती जबाबदारीची जाणीव घेण्याची आणि ते पूर्ण ती जबाबदारी पेलण्याची सुद्धा ताकद त्यांच्यामध्ये असते. तर हे एक त्या व्यक्तिमत्वामध्ये दडलेले एक गुण असतो. पुढाकार घेण्याची वृत्ती असते. एखादी ऍक्टिव्हिटी असेल तर ती ऍक्टिव्हिटी आपल्याला कशी सक्सेसफुल करू शकतो, ग्रुप लिडरशिप डेव्हलपमेंट होत असते. ह्या गोष्टीतून त्यांच्याकडे हा एक गुण त्यांच्यामध्ये दडलेला असतो. नेतृत्व गुण असतो. त्या विविध उपक्रमामध्ये सहभाग असतो. उपक्रमशील विद्यार्थी असतात, त्याच्यामध्ये ते प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग घेत असतात. हा एक त्यांच्यातला एक पैलू त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर स्वावलंबी वृत्ती असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मुलांचा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग होत असताना त्यांचा प्रचंड आत्मविश्वास वाढलेला असतो आणि आत्मविश्वासाच्या जोरावरच ते आपलं करिअर हे निवडण्यासाठी सक्षम झालेले असतात. म्हणजेच हा एक त्याच्यातला एक महत्वाचा पैलू येतो आणि या पैलूमधून आपल्याला या गोष्टी समजत असतात.
बरोबर एक 7वा जो पैलू आहे त्यांची म्हणजे पालकांची जी एक आर्थिक परिस्थिती असते. आर्थिक परिस्थिती आपण कोणत्या याच्या कुटुंबातून आलेलो आहोत आणि आपले पालक आपल्यासाठी किती खर्च करू शकतात याची सुद्धा त्या पाल्यांना आणि पाल्यांना आपल्या पालकांनी एक जाणीव करून दिली तर याच्यामध्ये छान प्रकारे करू शकतो की गव्हर्नमेंटच्या ज्या सीट्स असतात मग त्या ठिकाणी जाण्यासाठी आपला कट ऑफ किती पाहिजे किंवा आपल्याला किती मेहनत घ्यावी लागणार आहे ह्या सुद्धा फ्री सीट मधून किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे अनुभव घेता येईल किंवा त्या ठिकाणी नंबर लागू शकतो ह्या गोष्टी कळतात. हे झाले तुमचे करिअर निवडताना एक सप्तसूत्री आहे. त्याचबरोबर आता सामाजिक घटक जे आहेत ते सामाजिक घटक कोणते तर या घटकांचा सुद्धा आपण एक विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून करिअर निवडण्यासाठी एक महत्वाची गोष्टी ठरू शकतात. याच्यामध्ये म्हणजेच आपलं एक सामाजिक घटकांमध्ये औद्योगिकरण आहे. मग औद्योगिकरणाचे नवीन नवीन ध्येय धोरणं बदलत असतात. त्याच्यामध्ये शासनाची ध्येय धोरणं बदलत असतात, एज्युकेशनची ध्येय धोरणं बदलत असतात. याचा सुद्धा पालकांनी जर थोडासा त्याचा अभ्यास केला आणि त्यामध्ये मार्गदर्शन किंवा माहिती घेतली तर ते आपल्या पालकांशी पाल्यांशी हितगुज साधून याप्रमाणे आपण एक करिअर निवडण्यासाठी एक महत्वाचा हा एक पॉइंट ठरू शकतो. म्हणजेच याच्यामध्ये ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. याच्यामध्ये काही व्यवसाय आता कोरोना आला, कोरोनामुळे काही व्यवसाय मागे पडलेले आहेत, काही व्यवसाय फार शून्यावर गेलेले आहेत, बंदच पडलेले आहेत आणि काही नव्याने पुन्हा येत आहेत. म्हणजेच हे नव्याने जी जुने पडलेले व्यवसाय आहेत ती त्यांची नवीन जागा काहीतरी नवीन व्यवसाय घेत असेल. म्हणजे आता डिजिटल मार्केटिंग असेल, ऍप डिझायनिंग असेल, वेब डिझायनिंग असेल, यासारख्या गोष्टीतून नवीन जी तंत्रज्ञान येणार आहेत त्या तंत्रज्ञानाचा आपण एक चांगला अभ्यास केला तर ह्या व्यवसायामध्ये औद्योगिकरणामध्ये चांगल्या प्रकारे उपयोग त्याचा होऊ शकतो. त्याचबरोबर सार्वजनिक काही धोरणं आहेत, ती सार्वजनिक धोरणं जे आहेत त्या धोरणांचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे की आता नवीन घेतलेलं हे नवीन शिक्षणामध्ये येणारा बदल हा सार्वजनिक धोरणातलाच एक प्रकार आहे आणि त्या शिक्षणात प्रवेश, व्यवसायातील राखीव जागांच्या धोरणामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकांना किंवा त्याच्यामध्ये प्रभावात आणण्यासाठी वेगवेगळे घटक वेगवेगळ्या यंत्रणा काम करत असतात. या सुद्धा एक व्यवसाय निवडण्यासाठी या दृष्टिकोनातून पण एक विचार आपण केला पाहिजे. एक चौथा जो पॉइंट आहे व्यवसायाचा सामाजिक दर्जा आणि महत्व. आपण ज्या करिअरमध्ये निवड करणार आहोत, प्रवेश करणार त्याचा सामाजिक दर्जा काय आहे, त्याचं महत्व काय, या व्यवसायाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा आहे, या व्यवसायामध्ये किती लोक कार्यरत आहेत, स्टॅटिस्टिकल डेटा जर त्यांना मिळाला तर ते पण आपल्याला कळतं. त्याचबरोबर या व्यवसायामध्ये किंवा या नोकरीमध्ये निरंतर वाढ होते आहे का, या व्यवसायात कोणकोणत्या जबाबदाऱ्या आपण घेऊ शकतो ते आपल्याला पेलू शकतात का, त्याच्यामध्ये आपल्याकडे कोणते स्किल डेव्हलप केले पाहिजे तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर यासारख्या गोष्टींचा आपण एक विचार केला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये आपल्याला किती तास काम करावं लागतं, त्यासाठी आवश्यक कोणत्या बाबी आपल्याला स्किल डेव्हलप करायचे आहेत, या गोष्टींचा आपण एक विचार केला पाहिजे. ही संपूर्ण माहिती आपण जर त्या पालकांनी घेतली आणि पाल्यांनी घेतली तर याच्यामध्ये छान प्रकारे आपल्याला करिअर निवडण्यासाठी निश्चित मदत होऊ शकते. काही विद्यार्थी असतात किंवा पाल्य असतात, अनेक प्रकारचे मला फोन येत असतात पूर्ण महाराष्ट्रातून, पण ज्यावेळेस त्यांना ह्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांचं बरंचसं अनालिसिस होत असतं. याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे कामाचं स्वरूप कसं आहे. मग कामाचं स्वरूप म्हणजे ज्या करिअरमध्ये किंवा ज्या व्यवसायामध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात त्या कामाचं स्वरूप मुलांना माहिती पाहिजे की आपल्याला बसून काम करायचं आहे का उभं राहून काम करायचं आहे, फिरतीचं काम आहे का कार्यालयीन काम आहे, आपल्यासाठी शारीरिक आहे का मानसिक आहे, कामामध्ये तोचपणा आहे का वेगवेगळेपणा आहे, महिन्यानी काम बदलतं का, वर्षांनी काम बदलतं का, यासारख्यामध्ये नाविन्यपूर्ण काही संधी उपलब्ध आहेत का, या सारख्या गोष्टी आणि नोकरीमध्ये पुढे किंवा व्यवसायामध्ये आकर्षक काही संधी घातल्या आहेत का, यासारख्या गोष्टीतून कामाच्या स्वरूपातून आपल्याला कळत असतात. एक 6वा पॉइंट म्हणजे सामाजिक घटकांमध्ये की भविष्यातील प्रगतीच्या मग या ज्या व्यवसायामध्ये आपण प्रवेश करणार आहोत त्या व्यवसायामध्ये प्रगतीचा आलेख कसा आहे, वेगवेगळ्या संधी कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये बढती मिळते का, म्हणजे शासकीय नोकरीमध्ये असेल किंवा खाजगी याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रमोशन मिळू शकतं का, याही विचार त्याच्यामध्ये केला पाहिजे. त्यासाठी काय निकष असतात का, ते आपण सर्व्हिस करत असताना ते पूर्ण करू शकतो का, याचा विचार गरजेचा आहे. आणि ह्यासारखी त्याची समाजाची किती गरज आहे त्या व्यवसायामध्ये आणि त्याची तत्पर सेवा आहे का, आणि या सर्व गोष्टींचा विचार आपण केला तर त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारे सक्सेस मिळत असतो. ज्या ठिकाणी आपण काम करतो, शासकीय किंवा निम्न शासकीय किंवा व्यवसायामध्ये काम करतो, त्या ठिकाणी वेतन कसं आहे, वेतनेतर कसं आहे, सोयी कशा आहेत, निवृत्ती वेतन आहे का, त्याचबरोबर वैद्यकीय काही सेवा दिलेल्या आहेत का, सुट्ट्या आहेत का, प्रवास सवलती आहेत का, काही विम्याच्या सवलती काही त्यांनी दिल्यात का, यासारख्या गोष्टींचा विचार करत आपण या एक सामाजिक घटकातून त्याचा विचार करू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक 8वा पॉइंट म्हणजे शालेय वातावरणाची. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की शालेय वातावरणामध्ये बऱ्याच सर्व शिक्षक
हे वेगवेगळे विषय शिकवत असतात आणि त्या विषयाची गोडी त्या विद्यार्थ्यांना निर्माण होत असते. ज्या ज्या विषयामध्ये आपल्याला आवड आहे, ज्या विषयामध्ये आपले लायकिंग आहे, मॅक्झिमम स्कोर आपल्याला करता येतो, त्या त्या विषयामध्ये आपण निश्चित जर प्रवेश केला तर मी आणि माझं करिअर हे चांगल्या प्रकारे सेफ होऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे वाटचाल करू शकते. म्हणजेच या अनेक गोष्टींचा विचार या ठिकाणी मी आणि माझं करिअर याच्यामध्ये मांडलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक जाता तुम्हाला सांगावंसं वाटतंय आणि त्या आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या या संधी येत असतात, अनेक प्रकारच्या समस्या येत असतात, पण त्या ठिकाणी आपल्याला जो तुम्ही कॉल करता, फोन करता, समुपदेशन करून घेता हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण समुपदेशक हा त्या ठिकाणी समर्थ मार्गदर्शन देण्यासाठी असतो. समुपदेशक मधला मु म्हणजे मुलांचे हित असतो आणि प म्हणजे पराधीनतेपासून तो मुक्तता विद्यार्थ्यांची करत असतो आणि दे म्हणजे देईल अमूल्य वेळ विद्यार्थ्यांना आणि श म्हणजे शंका कुशंकांचं निरसन करणार, म्हणजे कसोटीद्वारे म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्टद्वारे अचूक मार्गदर्शन करणारा असा हा आयव्हीजेचा समुपदेशक असतो. या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचे अनेक समुपदेशक सरांनी सांगितलेले आहेत, हे कार्यरत असतात. आपल्या आयुष्यामध्ये अनेक त्या अडचणींना सुद्धा आपण छान प्रकारे उत्तर देण्याचा एक प्रयत्न केला पाहिजे. विंदा करंदीकरांच्या कवितेवरून मी थांबतो. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करुणी जावे असे काही दुनियेमधून जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोपचा शेवटचा देताना. स्वर कठोर या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्याला पुढील वाटचालीमध्ये छान प्रकारे उत्तर द्या आणि सक्सेसफुल व्हा. मला जी काही वेळ दिली होती त्या वेळेमध्ये मी आणि माझं करिअर या संदर्भामध्ये स्वतःच एक आत्मपरीक्षण करण्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे. त्याबद्दल मी संयोजकांचे आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. थँक्यू सर. धन्यवाद पांडेकर सर, खूप छान मार्गदर्शन केलं. निश्चितच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. यानंतर आमचे जे जिल्हा समुपदेशक आहेत डायट उस्मानाबादचे श्री कदम सर, यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण सुरू करावं म्हणून. धन्यवाद राऊत सर. आवाज येतोय राऊत सर? हो, येतो सर, सुरू करा सर आपण. ओके सर. विदर्भ समाज संघ पुणे तर्फे आयोजित या राज्यस्तरीय वेबिनार मध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं, वेबिनार आयोजन करणारे आयोजक श्री देशमुख साहेब, SCRT चे संचालक आमचे दिनकर पाटील साहेब, विभाग प्रमुख डॉक्टर ज्ञानेश्वर नागरे साहेब, राज्य समन्वयक राऊत सर, बाळू शिंदे सर, त्याचबरोबर आहे पांडेकर सर, आपल्या सर्वांचं या ठिकाणी इथं मी स्वागत करतो. उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी आणि विदर्भ समाज संघ पुणे यांचे सचिव, अध्यक्ष, पदाधिकारी या सर्वांना मी नमस्कार करतो आणि मला जो काही वेळ आणि विषय दिलेला आहे त्या विषयाकडे मी वळतो. इयत्ता 10वी कल व अभिक्षमता चाचणीचं महत्व आणि करिअर निवड या माध्यमातून आपण थोडस या ठिकाणी इथं चर्चा करणार आहोत. इयत्ता 10वीचं वर्ष विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून असणार अतिशय महत्वाचं वर्ष. तसं पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या जीवनातील कलाटणी देणारा काळ म्हणून या ठिकाणी इथं आपण ओळखतो. आजचं हे 21वे शतक आहे. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं शतक म्हणून या आजच्या युगाकडे पाहिलं जातं. प्रामुख्यानं या शतकामध्ये शिक्षणाचं महत्व खूप वाढलेलं आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे आणि यासाठी आपल्याला सुयोग्य मनुष्यबळाची जी काही आवश्यकता आहे ही आवश्यकता या माध्यमातून भरायची आहे, ती पूर्ण करायची आहे. विद्यार्थी आणि पालकांना या सगळ्या बाबींची जाणीव करून द्यायची आणि त्या माध्यमातून पुढे आपल्याला जाणं अपेक्षित आहे. इयत्ता 10वी झाल्यानंतर पुढे काय, असा प्रश्न अनेक विद्यार्थी आणि पालक यांच्या समोर प्रामुख्याने निर्माण होतो. करिअर संबंधित स्वतःबद्दलचे जे काही योग्य माहिती आहे ती माहिती आपल्याला नसते आणि त्यावेळेला माहितीचा अभाव असल्या कारणानं व्यवसाय निवडत असताना, अभ्यासक्रम निवडत असताना मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह विद्यार्थी आणि पालकांच्या समोर निर्माण होतं. अशा वेळेला आत्ताचा जो काही चालू असणारा 10+2+3चा हा आकृतीबंध आहे
या आकृतीबंधाच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. आणि यासाठी महाराष्ट्र शासनानं प्रामुख्यानं 2015 पासून विद्यार्थ्यांची कल चाचणी सुरू केलेली आहे. कल चाचणी ही एक मानसशास्त्रीय चाचणी आहे आणि या मानसशास्त्रीय चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचा स्वतःचा कल जाणून घेता येतो. आपल्या विद्यार्थ्याचा ओढा, आपल्या विद्यार्थ्याचा कल कोणत्या बाजूला आहे हे प्रामुख्यानं त्या ठिकाणी तिथं दिसून येतं आणि हे प्रामुख्यानं दिसावं हाच या कल चाचणी मागचा प्रामुख्याने उद्देश आहे. आज बघतो आपण की बरेचसे पालक कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा 10वीच्या नंतर या संदर्भामध्ये गोंधळून असतात आणि मग पारंपरिक पद्धतीनं बरेचदा 10वीच्या मार्काशी त्याचा संबंध लावला जातो आणि 10वीच्या मार्कावर ते शाखा निवड करतात. मग या माध्यमातून त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी अभियोग्यता, त्यांची असणारी बुद्धिमत्ता, त्यांची असणारं व्यक्तिमत्व, त्यांची असणारी परिस्थिती या सगळ्या घटकांचा विचार करावा लागतो आणि प्रत्येक घटकांच्या माध्यमातून त्यांचा विचार करणं, त्यांना करिअरच्या संधी माहिती असणं, स्वतःची बलस्थानं कोणती आहेत, स्वतःच्या उणीवा कोणत्या आहेत याबद्दलची त्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. तरच आपण योग्य अभ्यासक्रमाची आणि करिअरची निवड करू शकतो. जर आपल्याला आपल्यामध्ये असणारी क्षमताच माहिती नसेल तर प्रामुख्यानं आपल्याला करिअरची निवड करणं कठीण होतं, किंबहुना करिअरमध्ये आपल्याला यशस्वी होणं कठीण होत जातं. नेहमी करता या माध्यमातून आपल्याला करिअर निवडीचं मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे आणि आपल्याला विशिष्ट आपल्या क्षमतेनुसारच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेता यावा यासाठी प्रामुख्यानं करिअरच्या माध्यमातून आपल्याला कल चाचणी महाराष्ट्र शासनानं 2015 पासून इयत्ता 10वीच्या असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू केलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची या माध्यमातून कल चाचणी घेतली जाते आणि त्या कल चाचणीमधनं त्या विद्यार्थ्यांचा कल जाणून घेऊन त्यांना करिअरच्या संधीच्या बाबतीत मार्गदर्शन केलं जातं. मग नेमकं कल चाचणी बरोबरच आता मागच्या वर्षापासून अभिक्षमता चाचणी पण सुरू केलेली आहे. ही कल चाचणी काय आहे आणि अभिक्षमता चाचणी काय आहे याविषयी आपण अगोदर थोडंसं एक लक्षात घेऊ आणि त्या माध्यमातून ती चाचणी कशी दिली जाते, काय असतं नेमकं आणि स्वतःचा कल कसा ओळखला जातो या संदर्भामध्ये आपण पाहू. कल म्हणजे काय तर थोडक्यामध्ये आवड. एखाद्या विद्यार्थ्याचा, एखाद्या पालकांचा किंवा आपला असणारा ओढा, आपला ओढा कोणत्या बाजूने आहे ते आपल्याला आपण शोधून काढणं, ते म्हणजे प्रामुख्यानं कल आहे, ते म्हणजे प्रामुख्यानं आपली आवड आहे, तो म्हणजे आपला प्रामुख्यानं ओढा आहे. दुसरं अभिक्षमता एक आहे. अभिक्षमता म्हणजे काय तर नैसर्गिक कल आहे किंवा प्रवृत्ती आहे. प्रामुख्यानं हा कल शोधत असताना अभिरुचीचा विचार केला जातो. अभिरुची प्रामुख्यानं 3 प्रकारे शोधली जाते आणि ही अभिरुची शोधत असताना पहिली आहे अभिरुची का शोधिकेद्वारे एखादी टेस्ट द्यायची आणि टेस्टच्या माध्यमातून त्याची आवड शोधायची, जे आपण वेगवेगळ्या कथेच्या माध्यमातून, स्टोरीच्या माध्यमातून पाहतो किंवा विदेशामध्ये लहान मुलांना एखाद्या विशिष्ट अशा प्रयोगशाळेमध्ये नेलं जातं किंवा एखाद्या अशा केंद्रामध्ये नेलं जातं की तिथं वेगवेगळ्या प्रकारची खूप सारी खेळणी असते. मग ते विद्यार्थ्याला, त्या मुलाला, त्या बालकाला तिथं सोडल्याच्या नंतर ते बालक कोणत्या खेळणीकडे अगोदर जातं, आकर्षिलं जातं. मग त्या खेळणीच्या माध्यमातून त्याचं स्ट्रक्चर काय, त्याची आवड काय या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न. अशा वेगवेगळ्या कसोट्या, वेगवेगळ्या स्किल, वेगवेगळ्या पद्धती आहेत. दुसरी आहे विचारल्याच्या माध्यमातून. एखाद्याला विचारायचं की तुझी आवड काय आहे, म्हणजे बघा एक आहे शोधिकेच्या द्वारे, दुसरी आहे त्याला एक्सप्रेस करून विचारून आणि तिसरं आहे त्याला आवडणारे जे काही विषय आहेत ते विषयाच्या माध्यमातून प्रकट होणारी आवड, म्हणजे एकतर टेस्टच्या माध्यमातून, एकतर व्यक्त केल्याच्या माध्यमातून आणि तिसरी आहे त्यांच्या विषयाच्या माध्यमातून. अशी ही आवड प्रामुख्यानं त्या विद्यार्थ्यांची आपण या टेस्टच्या माध्यमातून पाहतो. आणि ही जी काही आवड आहे ही पाहिल्याच्या नंतर प्रामुख्यानं त्यांना 10वीच्या नंतर जे प्रामुख्यानं कल आहे तो कल कोणत्या शाखेमध्ये आहे हे आपल्याला त्या ठिकाणी तिथं लक्षात येतं. अत्यंत महत्वाची असणारी, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मार्ग सुकर करण्यासाठी आवश्यक असणारी, काळजीपूर्वक आणि गंभीरतेने देण्यात येणारी असणारी ही एक चाचणी आहे. प्रामुख्यानं ही चाचणी पास नापास अशी नसते, फक्त आपली आंतरिक आवड जी आहे ती आवड शोधण्याच्या संदर्भामध्ये असणारी ही चाचणी असते. महाराष्ट्र शासनानं 2015 पासून सुरू केलेल्या या चाचणीमध्ये प्रामुख्यानं 5 क्षेत्र सुरुवातीला घेण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 क्षेत्रांची भर करण्यात आली आणि अशी 7 क्षेत्रांची कल चाचणी आज घेतली जाते. मग हे 7 क्षेत्र कोणते आहेत तर नंबर 1चं क्षेत्र आहे कृषी क्षेत्र, ऍग्रिकल्चर आपण म्हणतो. दुसरं आहे कला क्षेत्र, त्यालाच मानव्य विद्या असं म्हटलं जातं. तिसरं आहे वाणिज्य क्षेत्र, कॉमर्स म्हणतो आपण. फाईन आर्ट्स, ललित कला, आरोग्य व जैविक विज्ञान,
तांत्रिक आणि गणवेशधारी सेवा अशा एकूण 7 क्षेत्रांच्या माध्यमातून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी प्रामुख्याने घेतली जाते. कल चाचणी हळूहळू आपण सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे. सुरुवातीला संगणकावर घेण्यात आली. हळूहळू काळ जसजसा बदलत गेला, तंत्रज्ञान जसजसं वाढत गेलं, सर्वांकडे अँड्रॉइड फोन येत गेले, त्या माध्यमातून आता तर आपण मोबाईल ऍपद्वारे, इंटरनेटद्वारे या माध्यमातून ही कल चाचणी देऊ शकतोय. 7 क्षेत्र आहेत, 140 प्रकारची विधानं त्याच्यामध्ये प्रश्न दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी होय नाही आणि माहित नाही या माध्यमातून त्यांना प्रतिसाद द्यायचा आहे. तसंच अभिक्षमता सुद्धा आहे. अभिक्षमता 4 प्रकारची मोजली जाते. अभिक्षमता म्हणजे नैसर्गिक कल आहे, नैसर्गिक प्रवृत्ती आहे आणि ही अभिक्षमता प्रामुख्यानं 4 प्रकारची आहे. याच्यामध्ये 60 प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. भाषिक अभिक्षमता, तार्किक अभिक्षमता, अवकाशीय आणि सांख्यिकीय अशा या माध्यमातून 4 प्रकारच्या अभिक्षमता मोजल्या जातात. नेमक्या या अभिक्षमता म्हणजे काय असतात हे आपण थोडक्यात पाहूया. काय आहे तर पहिली आहे भाषिक क्षमता. भाषिक क्षमता म्हणजे आपले जे काही विचार आहेत, आपले जे काही मते आहेत, आपले जे काही भावना आहेत हे तोंडी व्यक्त करणे, याला आपण भाषिक क्षमता असं म्हणतो. प्रत्येक मूल बोलतं, मग हे बोलतं म्हणजे त्याच्याकडे असणारी ती भाषिक क्षमता आहे. आपणही बोलता, मीही बोलतो, जगातील प्रत्येक व्यक्ती बोलतो, परंतु जो कोणता ठामपणे बोलतो त्याच्या अंगी असणारी, मग एखादा वाक्याचंच नाव आपल्या लक्षात राहतं का? कारण त्याच्या अंगामध्ये असणारी ती भाषिक क्षमता सगळ्यात अधिक आहे. म्हणजे या माध्यमातून आपल्याला भाषिक क्षमता ही एक क्षमता नेमकी आपली कुठल्या स्टेज पर्यंत आहे त्या बालकाची, त्या विद्यार्थ्याची, हे जाणून घेता येतं. दुसरी क्षमता आहे तार्किक क्षमता. तर्क करण्याची क्षमता म्हणजेच आहे तार्किक क्षमता. तर्क म्हणजेच आपण म्हणतो अंदाज. उदाहरणासाठी आहे आकृतिबंधाचे, संख्यांच्या क्रमाचे, विविध चिन्हामधले, आकारामधले, संबंधांचं असं वेगवेगळे जे काही निरीक्षण आहे, हे निरीक्षण म्हणजे प्रामुख्यानं याची चिकित्सा करता येणं म्हणजेच आहे तार्किक क्षमता आहे. एखाद्या सिद्धांताच्या आधारे आपल्याला निष्कर्षापर्यंत जर पोहोचायचं असेल तर निश्चितचपणे आपल्याला तर्क बांधणं गरजेचं आहे. तसेच अनेक निरीक्षणांच्या आधारे एखादा सिद्धांत मांडायचा असेल तरी सुद्धा आपल्याला ही तार्किक क्षमता असणं अपेक्षित आहे. मग प्रत्येकाकडे तर ह्या क्षमता असतातच. जसं आता माझ्या अगोदर असणारे मार्गदर्शक आपले पांडेकर सरांनी सांगितलं की व्यक्ती अंतर्गत, आंतरव्यक्ती, बहुविध अशा हॉवर्ड गार्नर यांनी सांगितलेल्या बहुविध बुद्धिमत्ता प्रत्येक व्यक्तीला खेळता येतं. आपल्यालाही खेळता येतं, सचिन तेंडुलकरलाही खेळता येतं, मात्र त्याची ती क्षमता खेळण्याच्या बाबतीत ही उच्च कोटीची आहे. लता दिदींना गाणं म्हणता येतं, आपल्यालाही गाणं म्हणता येतं, आपण बाथरूम सिंगर असू, मात्र त्यांचं जे काही गाणं आहे ते अगदी वरच्या टोकाचं आहे. म्हणजे त्यांच्यामधली ती क्षमता अत्यंत वरच्या टोकाची आहे. या माध्यमातून हे अशा प्रत्येकाकडे ह्या क्षमतेचं प्रमाण कमी अधिक असतं, मात्र आपल्याला आपल्यामध्ये काय आहे हे माहिती होत नाही. या माध्यमातून ह्या टेस्ट जर दिल्या, मानसशास्त्रीय चाचण्या जर घेतल्या आणि त्या माध्यमातून जर आपल्याला ही आवड जर सुरुवातीला लक्षात आली तर निश्चितपणे आपल्याला त्या माध्यमातून आपल्याला आपलं करिअर घडवता येत असतं. तिसरी क्षमता जी आहे ती अवकाशीय क्षमता. वस्तू किंवा स्थानाचं भिन्न भिन्न अँगल समजून घेणे याला अवकाशीय क्षमता म्हटलं जातं. कोणत्याही ठिकाणावरून दिसणाऱ्या वस्तू आणि घटनेशी संबंधित बदलाचे संबंध या क्षमतेद्वारे तपासले जातात. विशेषतः याला आपण म्हणतोय की द्विमितीय प्रतिमेच्या माध्यमातून त्रिमितीय वस्तूंची कल्पना करण्यासाठी प्रामुख्याने या क्षमता याच्यामध्ये मोजल्या जातात. आपल्याला यासोबतच या क्षमता कुठल्या क्षेत्रासाठी कशा आवश्यक आहे, त्याचा क्रम कसा आहे हे सुद्धा या ठिकाणी इथं पाहता येतो. आणि शेवटची क्षमता आहे सांख्यिकीय क्षमता. मूलभूत अंकगणितीय कौशल्य जसं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, संख्याक्रम यांच्या सहसंबंधाचं मूल्यांकन करता येणाऱ्या क्षमतेला आपण प्रामुख्यानं सांख्यिकीय क्षमता असं म्हटलं जातं. शाब्दिक गणिते आणि संख्याशास्त्रीय गणितांची समज ही या क्षमता निश्चित करत असते. प्रत्येकाकडं या क्षमता कमी अधिक प्रमाणामध्ये तर असतातच, मात्र त्याचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण कोणत्या शाखेकडे जाण्यासाठी कितपत आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण कल चाचणी देतो, परंतु आजही बघा आपण आपल्या या संघाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत, प्रत्येक पालकांपर्यंत जर पोहोचता आलं तर पोहोचून आपल्याला जाणून घेता येईल की किती विद्यार्थ्यांनी कल अहवाल प्राप्त केलेला आहे. कल चाचणी तर जो विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या 10वीच्या बोर्डच्या परीक्षेला बसलेला आहे, मंडळाच्या, राज्य मंडळाच्या, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिलेली आहे. किती विद्यार्थ्यांपर्यंत कल अहवाल पोहोचलेला आहे, किती विद्यार्थ्यांनी तो डाउनलोड करून घेतलेला आहे, त्याची प्रिंट काढून घेतलेली आहे. मग या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांनी तो कल अहवाल जाणून घेणं
हे गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं मग कल अहवाल आपण माहिती करून घेतो, वाचतो, परंतु कल अहवाल वाचणं अपेक्षित नाही. कल अहवालाच्या नंतरची जी रेमेडी आहे ती आवश्यक आहे. आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, एखाद्या लॅब टेक्निशियन कडे जातो आणि आपलं रक्त रगवी तपासणीसाठी देतो. त्याचा तो अहवाल देतो आपल्याला, अहवालामध्ये आलेली रिडिंग फक्त आपल्याला वाचता येते की अरे माझी बीपी एवढी एवढी आहे, माझी शुगर एवढी एवढी आहे. मात्र पुढची रेमेडी हा कल अहवाल सुद्धा सेम त्याच माध्यमात नाही की तो आलेला अहवाल आहे, हो मला कृषीमध्ये 65 आलं, कलेमध्ये 75 आलं, वाणिज्यमध्ये 55 आलं, ललित कलामध्ये 55 आलं, किंवा आरोग्य विज्ञानामध्ये 65 अशा, किंवा आणखीन गणवेशधारीमध्ये 80-90 आलेलं आहे. मग आता हे फक्त वाचणं झालं, मग आता मी कुणीकडे जायला पाहिजे, याच्या संधी काय आहेत? म्हणजे याची जी काही रेमेडी आहे ही रेमेडी जर घ्यायची असेल तर प्रामुख्यानं कल अहवाल आपल्याला वाचता येतो, समजून घ्यायचा असेल तर तो समुपदेशकांकडे जाणं गरजेचं आहे. आणि यासाठी आता राऊत सरांनी सांगितल्याप्रमाणे IVGS चे जवळपास 440 समुपदेशक संपूर्ण राज्यभरामध्ये आहेत की जे आपल्याला निशुल्क, पूर्णतः निशुल्क मार्गदर्शन आणि समुपदेशन करत आहेत. या माध्यमातून प्रामुख्यानं आपल्याला या कल चाचणीच्या आणि अभिक्षमता चाचणीच्या माध्यमातून आपल्याला स्किल सुधारणं सुद्धा गरजेचं आहे. ह्या ज्या काही अभिक्षमता आणि कल चाचणी आहे याच्या माध्यमातून जर कृषी क्षेत्राकडे आपल्याला जायचं असेल तर कृषी क्षेत्राकडे जात असताना आपल्याकडे अभिक्षमता ज्या काही आहेत या 4 अभिक्षमता, तार्किक, सांख्यिकी, अवकाशीय, भाषिक, याचा क्रम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मात्र लक्षात घ्यायचं की आपल्या प्रत्येकाकडे ही अभिक्षमता असतेच, प्रमाण फक्त कमी जास्त आहे. मग कृषी क्षेत्राकडे जर जायचं असेल तर तार्किक आणि सांख्यिकीय क्षमता जास्त असणं गरजेचं आहे, कारण अंदाजा बांधा लागतो पाऊस येणार आहे का, तर्क, अनुमान आहे, तार्किक अनुक्षमता आहे, व मग कधी पाऊस येईल, मग आपण कधी पेरणी करणं गरजेचं आहे, किती दिवसानंतर ते पीक काढणीला येणार आहे. म्हणजे तार्किक आणि सांख्यिकीय क्षमता आपल्याकडे असणं गरजेचं आहे. अवकाशीय क्षमता आणि भाषिक क्षमता या माध्यमातून तो क्रम आहे. तसंच कला किंवा मानवीय विद्या या शाखेकडे आपल्याला जायचं असेल तर भाषा आणि तार्किक क्षमता ही चांगल्या प्रतीची असणं गरजेचं आहे. कारण कलेकडे जायचं म्हणलं तर पहिल्यांदा आपल्याला भाषा असणं गरजेचं आहे. अवकाशीय आणि सांख्यिकीय क्षमता त्या माध्यमातून वरचेवर पुढे आपल्याला गरजेची आहे. तिसरं क्षेत्र आहे वाणिज्य शाखा. तार्किक आणि सांख्यिकीय क्षमता वाणिज्य शाखेसाठी सगळ्यात जास्तीची गरजेची आहे. त्याच्यानंतर भाषिक आणि त्याच्यानंतर अवकाशीय क्षमता आहे. या माध्यमातून वाणिज्य शाखेकडे जात असताना आपल्याला गरजेचं. चौथी आहे ललित कला, फाईन आर्ट्स आपण असं म्हणतो. अवकाशीय क्षमता अधिक फाईन आर्ट साठी गरजेची आहे. भाषिक आणि तार्किक क्षमता त्याच्या खालोखाल आणि सांख्यिकीय क्षमता त्याच्यानंतर. कारण आर्किटेक्चर असतील, अॅनिमेशन असेल, दृश्य आणि ग्राफिक डिझाईन यासारख्या अभ्यासक्रमांना प्रामुख्यानं अवकाशीय क्षमतेचा अधिकाधिक उपयोग होत असतो. आरोग्य आणि जैविक विज्ञान, ज्याला आपण सायन्स फॅकल्टी या माध्यमातून सुद्धा ओळखतो. तार्किक आणि सांख्यिकीय क्षमता, त्याच्यानंतर भाषिक आणि त्याच्यानंतर अवकाशीय या माध्यमातून प्रामुख्यानं आपल्याला हा क्रम सांगता येईल आरोग्य बाबतीत. आणि पुढे आहे तांत्रिक क्षेत्र. तार्किक आणि सांख्यिकीय क्षमता, त्याच्या खालोखाल अवकाशीय क्षमता आणि त्याच्या खालोखाल भाषिक क्षमता असणं गरजेचं आहे. शेवटचं क्षेत्र आपण म्हणतो ते गणवेशधारी सेवा आहे. तार्किक आणि अवकाशीय क्षमता, सांख्यिकीय क्षमता आणि भाषिक क्षमता या माध्यमातून संरक्षण दलामध्ये जात असताना किंवा गणवेशधारी सेवेमध्ये जात असताना आपल्याला या क्षमता असणं गरजेचं आहे. या माध्यमातून आपल्याला कल चाचणी देऊन, अभिक्षमता चाचणी देऊन आपला जो काही कल आहे तो जाणून घेणं गरजेचे. मात्र या ठिकाणी इथं श्रेणी सुद्धा एक लक्षात घेणं गरजेचे आहे. किंवा आपल्याला साधारणतः ह्या ज्या काही कल चाचणीमधनं आलेल्या आपल्या अभिक्षमता आहेत, अभिक्षमतामध्ये साधारणतः 0 ते 33 पर्यंतचा स्तर जो दिलेला आहे, जर एखाद्या क्षेत्रामधील आपली अभिक्षमता 0 ते 33च्या दरम्यान असेल तर निश्चितचपणे आपल्याला ते क्षेत्र सुधारण्याची आवश्यकता आहे. मग सुधारण्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी आपल्याला या असणाऱ्या निशुल्क समुपदेशन सेवेचा सुद्धा लाभ घेता येईल. समुपदेशकांकडून आपल्याला समुपदेशन घेऊन भाषा सुधारण्यासाठी नेमकं काय काय करता येईल, तार्किक क्षमता सुधारण्यासाठी नेमकं काय करता येईल, अवकाशीय क्षमता आणि सांख्यिकीय क्षमता सुधारण्यासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल हे सुद्धा सांगता येईल. उदाहरणासाठी आपल्याला भाषिक क्षमता आहे, भाषिक क्षमता 30 पेक्षा जर कमी आली तर नेमकं कशी सुधारायची भाषिक क्षमता, तर दररोज वर्तमानपत्रे वाचणे, पुस्तके वाचणे, त्याचबरोबर आहे ते पुस्तक वाचून आपली मतं मांडायला लावणे, आपले विचार स्वतःच्या शब्दामध्ये लिहून सुधारली जाऊ शकते. जर्नल किंवा डायरीमध्ये आपले विचार आणि आपल्या भावना लिहायला लावायच्या, साहजिकच आहे. त्याच्यामुळं आपली भाषिक क्षमता पूर्वीपेक्षा अधिक वाढायला सुरुवात होते. त्यामुळं भाषिक कौशल्यामध्ये सुधारणा होते. सेम या माध्यमातून तार्किक मध्ये असेल तर
का, काय, कसे असे प्रश्न त्या विद्यार्थ्यांना विचारले पाहिजे वारंवार. असं का झालं असेल तो विचार करायला लागतो, त्याच्या विचाराला चालना मिळायला सुरुवात होते. हळूहळू तो उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू लागतो, आजूबाजूच्या घटना समजून घ्यायला सुरुवात करतो आणि त्याच्यामुळे त्याची तार्किक क्षमता डेव्हलप व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जसे बुद्धिबळ आहे, कोडी, सुडोकू, त्याचबरोबर शब्दकोडी, उभे आडवी जे येतात वर्तमानपत्रामध्ये त्या माध्यमातून जरी त्यांना सोडवायला जर दिली आपण तर त्यांची तार्किक क्षमता पूर्वीपेक्षा अधिक डेव्हलप होऊ शकते. अवकाशीय क्षमता वास्तविक जीवनाशी निगडीत वस्तू आणि रचनांपासून अवकाशीय क्षमता विकसित होते, परंतु कोडी सोडविणे आणि भिन्न प्रकारचे नकाशे वापरण्यास शिकल्याने या क्षमतेला सुधारण्यासाठी अधिकात अधिक मदत होऊ शकते. आणि सांख्यिकीय क्षमता जी चौथी आपण म्हणतो, या वेगवेगळ्या संख्यात्मक प्रश्नांचं निरसन करणे, प्रश्न सोडविण्यासाठी उत्तरापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेवर लक्ष करणे म्हणजे सांख्यिकीय क्षमता प्रक्रियेवर प्रामुख्याने जोर दिला जातो. अनेक मार्ग आणि पद्धती एकाच प्रश्नाचे निराकरण करण्याचा प्रयत्न केल्या सुद्धा ही क्षमता सुधारली जाऊ शकत असते आणि प्रामुख्यानं या माध्यमातून ह्या क्षमता सुधारल्या जातात. अशा या माध्यमातून खऱ्या अर्थानं कल चाचणी आणि अभिक्षमता चाचणी विद्यार्थ्यांनी देणे, 7 क्षेत्रामधला कल आपण जाणून घेणे, त्या 7 क्षेत्राबरोबर वेगवेगळ्याच्या अभिक्षमता आपल्या जाणून घेणे, त्याचबरोबर एखाद्या 2 क्षेत्रामध्ये किंवा 2 पेक्षा अधिक क्षेत्रांमध्ये जर आपला कल सारखाच आला तर नेमकं आपण कुठल्या शाखेमध्ये जाणं अपेक्षित आहे हे आपण त्या ठिकाणी तिथे पाहणं अपेक्षित आहे. या माध्यमातून आपल्याला प्रामुख्याने कल चाचणी आणि अभिक्षमता चाचणी हे जाणून घेऊन आपल्याला त्या त्या शाखेकडे, त्या त्या करिअरकडे आपल्याला वळता येतं. मग ह्या 7 क्षेत्राच्या माध्यमातून शाखा निश्चिती करता येते. त्याचबरोबर या 7 क्षेत्रांमध्ये कोणत्या शाखा आहेत हे महाकरिअर पोर्टल मध्ये आपल्याला पुढे माझे सहकारी बाळू शिंदे सर देतीलच माहिती. या माध्यमातून आपल्याला मग अनेक शाखा, अनेक शिष्यवृत्ती, अनेक कॉलेजेस, अनेक वेगवेगळ्या विद्यापीठांमधील संधी, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस, मग ते MSBVT चे असतील, वेगवेगळे प्रमाणपत्र अभ्यासक्रम असतील, ITI असेल, तंत्रनिकेतन असेल, त्याचबरोबर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र असतील, व्यावसायिक अभ्यासक्रम असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रमांची राऊत सरांनी सांगितल्याप्रमाणे खजिना आपल्याकडे त्या ठिकाणी तिथं अगदी मोफत विद्यार्थ्यांना दिलेला आहे. त्या माध्यमातून आपण प्रामुख्यानं ही सगळी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत, हा सगळा डाटा विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. धन्यवाद. या माध्यमातून आपल्याला प्रामुख्यानं कल चाचणी आणि अभिक्षमता चाचणीचं महत्व जाणून घेते. या संदर्भात जर आणखीन काही कोणाला शंका, प्रश्न असतील तर आपण या ठिकाणी इथं नोंदवावे. आपण शेवटच्या वेळामध्ये ते प्रश्न सोडविण्याचा निश्चित प्रयत्न करू. धन्यवाद कदम सर, खूप छान सादरीकरण केलं आपण. निश्चितच याचा फायदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होणारच आहे आणि या ग्रुप आज जे कोणी जॉईन झालेले आहे त्यांना सुद्धा निश्चित याची माहिती मिळाली. त्याच्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर आमचे जे तिसरे हे आहेत समुपदेशक ते आहेत बाळू शिंदे सर, डाएट सोलापूर. ते आपल्याला महाकरिअरपोर्टल.com बद्दल सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन दाखवणार आहेत, ऑनलाईन प्रेझेंटेशन दाखवणार आहेत की कशा पद्धतीने महाकरिअरपोर्टल.com वर तुम्ही लॉग इन करणार आहात. तर माझी होस्टला विनंती आहे की सर त्यांना कृपया आपण स्क्रीन शेअरचं सुविधा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून बाळू शिंदे सर आपलं सादरीकरण साजरे. बाळू शिंदे सर आपण आपलं सादरीकरणाला सुरुवात करावी. आयोजित व्यवसाय मार्गदर्शन वेबिनारसाठी उपस्थित विदर्भ समाजसेवा संघ पुणेचे सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय नागरे साहेब, माननीय देशमुख साहेब, तसेच आमचे मार्गदर्शक राऊत सर आणि माझे सहकारी व उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक यांना सर्वांना नमस्कार. तर सर्वात सुरुवातीला मी सन्माननीय होस्ट मंगेश सरांना विनंती करतो की मला माझं प्रेझेंटेशन करण्यासाठी होस्ट करण्यात यावं आणि होस्टची सुविधा उपलब्ध करून द्यावी. सन्माननीय मंगेश सर. तर माझ्याकडचा जो विषय आहे तो महाकरिअर पोर्टल हा माझ्याकडे आज आलेला विषय आहे. तर महाकरिअर पोर्टल हे शिक्षण क्षेत्रातील विशेषतः करिअर क्षेत्रातील एक क्रांतिकारी पाऊल आहे असं म्हटलं तरी चालेल. तर चालतील. आता सर्व सन्माननीय उपस्थितांना विनंती की माझी स्क्रीन आपल्याला दिसते का, एवढी फक्त सूचना द्यावी. आणि वेळोवेळी आवाजामध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा स्क्रीन मध्ये काही प्रॉब्लेम आला तरी तशा प्रकारच्या सूचना दिल्या तरी चालतील. तर स्क्रीन दिसते का सर?
हा दिसतंय दिसतंय. हा दिसते हा. सर. ओके सर, धन्यवाद. तर माझ्याकडचा जो विषय आहे तो महाकरियर पोर्टल हा विषय आहे. महाकरियर पोर्टल हे महाराष्ट्र शासन, SCRT विभाग तसेच युनिसेफ यांच्या माध्यमातून 22 मे 2020 रोजी शालेय शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते या पोर्टलचं उद्घाटन झालेलं. या पोर्टलचं हे जे पोर्टल आहे इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि या पोर्टलचा लाभ जवळपास राज्यातील 66 लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या पोर्टलद्वारे आपण आपल्या भारत देशासह 16 देशातील जवळपास 2,60,000 वेगवेगळे करिअर ऑप्शन्स, 556 पेक्षा जास्त कोर्सेस, 21,000पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत, 1150 पेक्षा जास्त एंट्रन्स परीक्षा आहेत, तसेच शाळा स्तरापासून अगदी इंटरनॅशनल लेवल पर्यंतच्या 1250 पेक्षा जास्त वेगवेगळ्या स्कॉलरशिप. सर स्क्रीन दिसते का? हो दिसतं. ओके सर, तर सुरुवातीला आपण प्रत्यक्षात त्या महाकरियर पोर्टललाच प्रत्यक्षात भेट देऊया. नेमकं महाकरियर पोर्टल काय आहे? तर सगळ्यात सुरुवातीला महाकरियर पोर्टलला ज्यावेळेस आपण लॉग इन करतो, सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस आपण महाकरियर पोर्टलचा ऍड्रेस टाकू, ऍड्रेस टाकल्याच्या नंतर सगळ्यात सुरुवातीला या पोर्टलचा जो डॅशबोर्ड आहे तो डॅशबोर्ड आपल्या समोर असा असणार आहे. या डॅशबोर्डवर लॉग इन करण्यासाठी विद्यार्थ्याला इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना स्वतःचा सरळ आयडी हा पासवर्ड सरळ आयडी हा त्यांचा लॉग इन आयडी म्हणून वापरावा लागणार आहे, जो विद्यार्थ्यांना शाळेच्या मार्फत आतापर्यंत पोहोचले. तर आताच आपण विद्यार्थ्याचा एक सरळ आयडी टाकलेला आहे आणि लॉग इन केलेला आहे. सरळ आयडी हा युजर आयडी आणि पासवर्ड 123456 टाकून लॉग इन केलेला आहे. लॉग इन केल्याच्या नंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्या समोर दिसणार आहे. याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्याला स्वतःची प्रोफाईल तयार करायची आहे. विद्यार्थ्याने स्वतःची प्रोफाईल तयार केल्याशिवाय त्यांना पुढचा या पोर्टलचा प्रवास करता येणार नाही, पोर्टलची कुठलीही माहिती पाहता येणार नाही. तर सगळ्यात सुरुवातीला विद्यार्थ्याचा एक डॅशबोर्ड येणार आहे, त्याच्यातून विद्यार्थी लँग्वेज सिलेक्ट करणार आहे आणि पुढचं जो आहे तो म्हणजे विद्यार्थ्याला स्वतःची एक प्रोफाईल तयार करायची आहे. ती प्रोफाईल कशी असणार आहे, तर एका विद्यार्थ्याचा मी इथं सरळ आयडी घेऊन त्याचं लॉग इन केलेलं आहे. तर इथं सुरुवातीला विद्यार्थ्याला स्वतःचा फोटो अपलोड करता येतो. त्याचबरोबर या प्रोफाईल मध्ये काही अकॅडमिक माहिती आहे ती सरळ पोर्टलवरून आलेली आहे. काही या ठिकाणी काही मार्क्स भरायचे आहेत, त्याबरोबर फॅमिली डिटेल्स विद्यार्थ्याला विचारलेली असते, ती फॅमिली डिटेल्स विद्यार्थ्यांना भरायची आहे. त्याचबरोबर काही स्वतःविषयी प्रश्नही विचारलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना समुपदेशन करताना मदत होईल. त्याच्यासाठी स्वतःसाठी विद्यार्थ्याला जे प्रश्न विचारले ते प्रश्न सुद्धा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लिहायचे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रोफाईल तयार करायची आहे. पुढचा जो टॅब येणार आहे तो म्हणजे मेरा करिअर. या मेरा करिअर मध्ये विद्यार्थी हा आपलं आवडीचं करिअर टाकून, करिअरचं ऑप्शन टाकून मेरा करिअर विषयी अगदी डिटेल माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो. त्याचबरोबर पुढचं जे ऑप्शन आपल्या समोर येणार आहे ते म्हणजे प्रोफाईल एडिट करे. येथून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोफाईल मध्ये जर काही प्रॉब्लेम झाला असेल, काही चेंज करायचं असेल तर या ठिकाणी विद्यार्थी प्रोफाईल एडिट करू शकतात. पासवर्ड विद्यार्थ्याला चेंज करायचा आहे, कारण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वतःची माहिती भरलेली आहे, फॅमिली डिटेल्स भरलेले आहेत, काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. त्यामुळे इथं पासवर्ड विद्यार्थ्यांनी चेंज करावा, जेणेकरून नंतर कुणी या प्रोफाईल मध्ये बदल करू नये याच्यासाठी पासवर्ड चेंज करायचा आहे. खाली आहे भुगतान, म्हणजेच या पोर्टलवर वेगवेगळ्या ज्या फीज असतात आपल्या एज्युकेशनच्या बाबतीत, ती फीज भरण्याची सुद्धा सोय आपल्याला या ठिकाणी या पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं जे अकाउंट आहे ते लॉग आउट करून ठेवायचं आहे. अशा प्रकारची सगळ्यात सुरुवातीला अगोदर माहिती भरणं गरजेचं आहे आणि ही माहिती भरल्याच्या नंतरच विद्यार्थ्याला आपली पुढील माहिती घेता येणार आहे. तर त्याच्यानंतर जो डॅशबोर्ड असेल विद्यार्थ्याच्या समोर, तो अशा प्रकारचा डॅशबोर्ड उपलब्ध होणार आहे. आताच मी सांगितलं की या पोर्टलवर आपल्याला महत्वाच्या म्हणजे 4 टॅबचा महत्वाचा अभ्यास करायचा आहे. ते म्हणजे पहिला आहे करिअर विषयी माहिती, दुसरा आहे कॉलेज डिक्शनरी, परीक्षा डिक्शनरी आणि स्कॉलरशिप. कारण कसं होतं की कोणत्याही विद्यार्थ्याला जेव्हा करिअर मार्गदर्शन करायचं असतं 10वी 12वीच्या नंतर विद्यार्थ्याला सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे करिअर फिक्स करणं. अगोदर करिअर फिक्स करणं गरजेचं असतं, त्यानंतर मग त्या करिअरसाठी
उत्तम कॉलेज कसं शोधायचं, त्याच्यानंतर त्यासाठी असणाऱ्या ज्या एंट्रन्स परीक्षा आहेत त्या एंट्रन्स परीक्षेची माहिती कशी घ्यायची, त्याच्यानंतर स्कॉलरशिप, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. तर सर्वप्रथम आपण विद्यार्थ्याचं करिअर कसं फिक्स करायचं, नेमकं या पोर्टलवर करिअरचे किती ऑप्शन्स उपलब्ध आहेत. आता सांगितलं की जवळपास 16 देशातील 550 पेक्षा जास्त करिअरचे ऑप्शन्स आहेत. तर इथं या करिअरला जर आपण टॅबला जर क्लिक केलं तर प्रोफेशनल करिअर आणि वोकेशनल करिअर असे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. या दोन प्रकारामध्ये जवळपास 556 पेक्षा जास्त करिअरचे ऑप्शन्स आहे, म्हणजे जवळपास 2,60,000 वेगवेगळे कोर्सेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. जसं की याच्यामध्ये हे जर आपण वाचलं तर वेगवेगळ्या प्रकारचे इथं करिअरचे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर क्लिक केलं तर त्याच्यामध्ये जे असणारे वेगवेगळे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचा आपण 1 बाय 1 अगदी स्टेप बाय स्टेप सुद्धा अभ्यास करू शकतो. या ठिकाणी इंजिनिअरिंगचा जरी विचार केला, आता आपण जर इंजिनिअरिंगचा विचार केला, इंजिनिअरिंग विषयी जर फील्ड सांगताना कोणाला मार्गदर्शन करत असतो किंवा चर्चा करत असतो त्यावेळेस इंजिनिअरिंगचे अगदी आपल्याला बोटावर मोजण्या एवढेच प्रकार आपल्याला तोंडी सांगता येतील. पण इथं पाहिले तर जवळपास 70 पेक्षा जास्त इंजिनिअरिंगचे वेगवेगळे कोर्सेस आपल्याला या पोर्टलवर पाहायला मिळत आहेत. त्यातला एक जर आपण विचार केला की कम्प्युटर इंजिनियर, मी जर ठरवलं की मला आता कम्प्युटर इंजिनिअर मध्ये माझं करिअर करायचंय, मग कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी काय काय आवश्यक आहे या सर्वांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. आपण एक उदाहरण म्हणून कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे काय आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागेल याच्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर एक उदाहरण म्हणून आपण कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कोर्स पाहूया. आता याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला कम्प्युटर इंजिनिअर म्हणजे काय असतंय हे माहिती सांगितलेलं आहे, हे कशाबद्दल आहे याची माहिती आपल्याला इथं वाचल्यानंतर लक्षात येईल. या करिअरसाठी स्पेशलायझेशनचे ट्रॅक्स कोणकोणते आहेत हे ट्रॅक्स सर्व या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला वाचायला मिळतात. आणखी जर माहिती हवी असेल तर स्पेशलायझेशनचे ट्रॅक सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळत असतात. त्याच्या पुढचा प्रश्न असतो की या करिअरमध्ये आपण एंट्री म्हणजे प्रवेश कसा मिळवायचा, त्याच्यासाठी वेगवेगळे पाथवे दिलेले आहेत जेणेकरून आपल्याला या करिअरमध्ये प्रवेश करता येतो. 10वी आहे, 10वी पहिल्यांदा 10वी करायची, त्याच्यानंतर 12वी, 11वी 12वी सायन्स विथ PCM मध्ये करायची, त्याच्यानंतर एका विषयामध्ये अंडर ग्रॅज्युएशन करायचं. हे वाचल्यानंतर आपल्या सर्व लक्षात येत आहे. त्याचबरोबर दुसरा मार्ग सुद्धा इथं सांगितलेला आहे आणि त्याच्या खाली तिसरा मार्ग सुद्धा आपल्याला सांगितलेला आहे की नेमकं आपल्याला या क्षेत्रामध्ये प्रवेश कसा करायचा. आणखी काय जर आपल्याला एंट्रीसाठी मार्ग हवे असतील तर या ठिकाणी आपण क्लिक करा, त्याची सर्व माहिती आपल्याला मिळू शकते. आता कम्प्युटर इंजिनियर व्हायचंय म्हणजे याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा अगोदर आपल्या समोर प्रश्न येतो म्हणजे खर्च किती येऊ शकतो. तर एकूण खर्च किती येऊ शकतो या खर्चाचे सुद्धा उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. कमीत कमी 4 लाख, जास्तीत जास्त 10-1 कोटीपर्यंतचा खर्च आहे. हा खर्च जर गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला तर 4 लाख, वेगवेगळ्या कॉलेजेस असतील त्या कॉलेजनुसार हा मग खर्च वेगळा जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असतो आपल्याला कमीत कमी किती शिकावं लागेल, जास्तीत जास्त किती शिक्षण घ्यावं लागेल, याचे सुद्धा उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. कमीत कमी हे आपल्याला साधारणतः इयत्ता पहिलीपर्यंत ऍडमिशन घेतल्यापासून 16 वर्ष, जास्तीत जास्त पहिलीपासून 23 वर्ष आपल्याला शिक्षण घ्यावे लागेल. त्यानंतर दुसरा त्याच्या पुढचा प्रश्न आपल्या समोर असतो की याला भविष्यामध्ये काय स्कोप आहे का, त्याचे सुद्धा उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळता येते. जसं की या कम्प्युटर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सध्या मंदीचं वातावरण आहे, भविष्यामध्ये उच्च वाढ आहे आणि दीर्घकालीन मध्ये चांगल्या प्रकारची मागणी मिळू शकते. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्या समोर असतो की याच्यानंतर आपल्याला पगार किती मिळू शकतो, त्याचे उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एंट्री स्तर 20,000 पासून अगदी निम्न स्तर 25-3 लाख. त्याचबरोबर या क्षेत्रासाठी आवश्यक असणारे सर्व स्किल्स, त्याच्यानंतर अनुभव जर आपल्याकडे असतील तर जवळपास 25 लाखापर्यंत पॅकेज सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. अशा प्रकारे जर आपल्याला बेसिक माहिती एका क्षेत्राची घेता आली, एका करिअरची घेतल्याच्या नंतर आपण जर हेच करिअर फिक्स केलं की कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचंय तर त्याच्यासाठी दुसरा प्रश्न आपल्या समोर उपलब्ध राहतो की याच्यासाठी उत्तम कॉलेज कोणतं असू शकतं. तर उत्तम कॉलेज सर्च करण्यासाठी आपण या कॉलेजच्या टॅबवर जर क्लिक केलं तर आपल्याला या पोर्टलवर 16 देशातील, भारत देशासह 16 देशातील जवळपास 21,000 पेक्षा जास्त कॉलेजेसची आपल्याला या ठिकाणी माहिती मिळणार आहे. आणि हे कॉलेज आपण अगदी आपल्या घरात म्हणजे आपल्या शेजारच्या ठिकाणाचं नाव टाकून सुद्धा सर्च करू शकतो. ते 16 देशातील कुठल्याही ठिकाणचं नाव तुम्ही टाका आणि सर्च करू शकता. आणि अगदी तेही कसं इथं टाईप दिलेलं आहे पहा, गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट एडेड, प्रायव्हेट, ऑदर, म्हणजे कॉलेजच्या टाईपनुसार सुद्धा आपण कॉलेज सर्च करू शकतो. उदाहरणासाठी आपण एक गव्हर्नमेंट कॉलेज फक्त सर्च करू, त्याच्यानंतर पुढचा टॅब आपल्या समोर हजर होईल लगेच नेमकं कोणत्या देशामधले पाहिजे.
कारण 16 देशातील माहिती या देशामध्ये आहे. मग गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला नेमकी कोणत्या देशातील पाहिजे याचं उत्तर हवे असेल तर आपण इंडियाला क्लिक करू. सध्या भारतातलंच कॉलेज आपल्याला पाहिजे. त्याच्या पुढचा टॅब आपल्या समोर उपलब्ध होईल की म्हणजे आपल्याला कुठल्या राज्यातलं पाहिजे आहे. महाराष्ट्राला जर क्लिक केलं तर आपल्या समोर महाराष्ट्रातील सर्व कॉलेजेसची यादी पाहायला मिळेल. आपण महाराष्ट्र त्याचबरोबर आपल्या अगदी पुण्याचं सुद्धा कॉलेज म्हणजे आपल्या शेजारचं सुद्धा कॉलेज आपल्याला सर्च करता येतं. आता कॉलेज सर्च केल्यानंतर कॉलेजमध्ये काय काय माहिती आपल्याला मिळू शकते, जेणेकरून आपण अगदी लिमिटेड कॉलेज आपल्या शेजारचे कॉलेजेस माहिती घेतो किंवा कुणाच्या तरी तोंडून ऐकून माहिती घेऊ शकतो. किंवा आपण प्रत्यक्षात कॉलेजला गेल्याच्या नंतर सुद्धा सर्व कोणते प्रश्न विचारायचे, तिथून कोणती माहिती मिळेल याची सुद्धा आपल्याला शाश्वती देता येत नाही. पण जर आपण या व्ह्यू मोर प्रोग्रामला जर क्लिक केलं, आपण एक उदाहरण म्हणून ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे या कॉलेजची जर माहिती घ्यायची आपल्याला, तर या व्ह्यू मोर प्रोग्राम्सला जर आपण क्लिक केलं तर याच्यामध्ये अनेक प्रकारची माहिती मिळू शकते. जसं की याच्यामधले करिअर ऑप्शन्स, याच्यासाठी कोणकोणते या कॉलेजमध्ये कोणकोणते कोर्स उपलब्ध आहेत, या कॉलेजची रँक कुठली आहे, या कॉलेजला अथॉरिटी कोणी दिलेली आहे, त्याचबरोबर इनटेक कॅपॅसिटी किती आहे, त्यासाठी 12वी साठी आवश्यक विषय कुठले आहेत, कॉलेजचा मिनिमम स्कोर, त्याच्यानंतर या कॉलेजला जी एंट्रन्स परीक्षा कंडक्ट केली जाते या एंट्रन्स परीक्षेची अथॉरिटी कोणी दिलेली आहे, लास्ट इयरची कट ऑफ लिस्ट, त्याचबरोबर ऍडमिशनची प्रोसेस कशी आहे आणि या कॉलेजमध्ये आपलं कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो आणि या कॉलेजमध्ये दिल्या जाणाऱ्या कोणकोणत्या स्कॉलरशिप्स आहेत, या सर्वांची माहिती आपण या व्ह्यू मोर प्रोग्राम्सवर जर क्लिक केलं तर एवढ्या प्रकारची माहिती आपल्याला या कॉलेजवर मिळू शकते. म्हणजे एकाच कॉलेजची नाही तर जवळपास जेवढे कॉलेजेस इथे उपलब्ध आहेत या पोर्टलवर या सर्व प्रकारच्या कॉलेजची आपण या ठिकाणी माहिती घेऊ शकतो. अशाच प्रकारचं जर एकदा कॉलेज फिक्स केल्याच्या नंतर पुढचा प्रश्न असतो त्याच्यासाठी कॉलेजमध्ये घेण्यासाठी प्रवेश परीक्षा कोणती असते. तर मी अगोदरच सांगितलं, सरांनी सांगितलेलं की याच्यामध्ये जवळपास 1150 पेक्षा जास्त वेगवेगळ्या कोर्सनुसार वेगवेगळ्या एंट्रन्स परीक्षा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर एंट्रन्स परीक्षेला आपण क्लिक केलं तर जसं की आता आपण कॉलेज सर्च केलं आणि कॉलेजमधल्या सर्व प्रश्नांची उत्तरं घेतली, त्याच प्रकारे आपण सर्व प्रकारचे प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी घेता येतात. म्हणजे या एंट्रन्स परीक्षेमध्ये आपल्याला काय काय माहिती मिळू शकते, जसं की अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे, ऍप्लिकेशन फीस आहे, त्याच्यानंतर प्रोसेस, त्याच्यानंतर अप्लाय करण्याची लिंक इथंच आपल्याला दिलेली असते. या एंट्रन्स परीक्षेमध्ये पार्टिसिपेट पॅटर्न कसा असतो, त्याच्यानंतर अवेलेबल सीट्स कोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट डेट सुद्धा पूर्ण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता एक उदाहरण म्हणून आपण एक एंट्रन्स परीक्षेचा अभ्यास करूया. या एंट्रन्स परीक्षेमध्ये बघा, सुरुवातीला जी सॅट नावाची जी एंट्रन्स परीक्षा आहे त्याची एक माहिती आहे, तर जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, इलिजिबिलिटी आपल्याला दिलेली आहे, त्याच्यानंतर परीक्षेचा पॅटर्न काय असतो तो सुद्धा आपल्याला वाचल्याच्या नंतर इथं लक्षात येणार आहे. अवेलेबल सीट्स, ऍप्लिकेशन फीस काय आहे, ती फीस आपल्याला इथंच भरता येते. ते फीस भरण्याची सुद्धा इथं लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर आपण क्लिक करून इथंच फी भरू शकतो. ऍप्लिकेशनची प्रोसेस, ऍप्लिकेशनसाठी लिंक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पार्टिसिपेट कॉलेजची पूर्ण यादी आपल्याला या लिंकवर क्लिक केल्यावर पाहता येते. एक्झाम सेंटर कुठले आहेत ते एक्झाम सेंटरची यादी आपल्याला या कॉलेजची इथं पाहायला मिळेल. आणि इम्पॉर्टंट डेट जसं की रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख, आपलं हॉल तिकीट करण्याचं डाउनलोड करण्याची शेवटची तारीख आणि परीक्षा कधी आहे ही परीक्षेची शेवटची तारीख सुद्धा आपल्याला या पूर्ण एका एंट्रन्स परीक्षेची माहिती घेऊन आपण सर्व प्रकारची माहिती घेऊ शकतो. अशा प्रकारचं एकदा कॉलेज फिक्स झाल्याच्या नंतर पुढचा जो प्रश्न असतो तो या कॉलेजमध्ये कोणकोणत्या स्कॉलरशिप मिळू शकतात. तर या पोर्टलवर अगदी शाळा लेवल पासून शासन स्तरावरून तसेच NGO मार्फत दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या इंटरनॅशनल लेवल पर्यंतच्या 1250 पेक्षा जास्त वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत. त्या स्कॉलरशिपची माहिती सुद्धा अशाच प्रकारात आपल्याला पाहायला मिळते. जशी की आपण आता एंट्रन्स परीक्षेची माहिती मिळवली, इथे एक नॅशनल लेवल सायन्स चॅलेंज सर्च एक्झामिनेशन म्हणून एक आपण स्कॉलरशिप उदाहरणासाठी घेत आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा पहा जनरल इन्फॉर्मेशन आहे, स्कॉलरशिप कशा स्वरूपात दिली जाते त्याची माहिती आहे. त्याचबरोबर स्कॉलरशिपसाठी पात्रता काय असावी, जसं की 2री पासून 12वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. फक्त 11वी 12वी ही सायन्स मध्ये असावी अशी इथं कंडिशन आहे. त्याच्यासाठी ऍप्लिकेशनची फीस काय असते, ऍप्लिकेशन प्रोसेस काय आहे ती सुद्धा इथं आपल्याला दिलेली आहे. का याच्यामध्ये इथं लिंक दिलेली आहे. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे,
प्रश्नांचे स्वरूप, मार्काचे स्वरूप अगदी विषय वाईज, क्लास वाईज आपल्याला इथं डिटेलमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर कुठल्या कुठल्या बोर्डाचा अभ्यासक्रम इथं ग्राह्य धरला जातो त्याची माहिती आपल्याला इथं दिली आणि तो अभ्यासक्रम, या स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम आपल्याला याच ठिकाणी PDF स्वरूपात दिलेला आहे, जो डाउनलोड करून आपण अभ्यासाला घेऊ शकतो. त्याचबरोबर इम्पॉर्टंट डेट सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये लास्ट डेट आहे अप्लायची, त्याच्यानंतर हॉल तिकीट डाउनलोड करण्याची ही तारीख आहे आणि जी महत्वाची म्हणजे परीक्षेची तारीख सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. अशा प्रकारच्या जवळपास सर्व प्रकारच्या स्कॉलरशिपची आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते. म्हणजे एकच जर कोर्स आपण सर्च करत गेलो तर त्या सर्व कोर्सची सर्व डिटेल माहिती, कॉलेज, एंट्रन्स परीक्षा, स्कॉलरशिप ही सुद्धा माहिती मिळते. आणि ज्यावेळेस आपला हा कोर्स पूर्ण करू आपण आणि बाहेर पडू त्यावेळेस नोकरीच्या संधी कुठं कुठं उपलब्ध आहेत तो सुद्धा टॅब आपल्याला इथं अभ्यासाला मिळू शकतो. म्हणजे आपण ज्यावेळेस ह्या कोर्स डिग्री घेऊन बाहेर पडू त्यावेळेस आपल्याला नोकरी कुठल्या पोस्टवर मिळेल आणि त्याच्यासाठी कुठल्या कंपन्यामध्ये जॉबचे संधी कुठं कुठं उपलब्ध आहेत त्याची सुद्धा माहिती आपल्याला या पोर्टल पाहायला मिळत आहे. जसं की इथं नोकरीच्या संधी म्हणून दिलेला आहे आणि पोस्टची सुद्धा माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर कुठं नोकरी मिळूच्या संधी आहेत त्या सुद्धा दिलेल्या आहेत. जसं की इथं कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी IT कन्सल्टिंग कंपनी आहेत, IBM, STC, इन्फोसिस, विप्रो, IT सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या कंपन्या, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, फेसबुक सारख्या कंपन्या आहेत. कम्प्युटर हार्डवेअरचे जे मॅन्युफॅक्चरिंग होतं त्याचे HP, लिनोवो, डेल, सॅमसंग असे जे काय कंपन्या आहेत याच्यामध्ये आपल्याला, त्याचबरोबर मोबाईल कंपन्यामध्ये चांगल्या प्रकारचा जॉब मिळू शकतो. त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, इंडियन रेल्वेज, गव्हर्नमेंट मिनिस्ट्री डिपार्टमेंट या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा जॉब, इंजिनिअरिंग मधून जॉब मिळू शकतो. त्याचबरोबर ज्या रिसर्च, इस्रो सारख्या ज्या रिसर्च सेंटर आहेत याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा जॉब मिळू शकतो. अशा प्रकारे सर्व प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे, या पोर्टलवर अभ्यासाला मिळत आहे. त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची नोकरी, चांगलं पॅकेज मिळवण्यासाठी आपल्यामध्ये कोणकोणते स्किल्स असावेत याची सुद्धा माहिती आपल्याला घेता येते. काही स्किल्स हे आपल्याला कल चाचणीच्या आधारावरून लक्षात येतात आणि आणखी काही स्किलची आवश्यकता असते. तर ही स्किल्स कोणकोणते असावेत त्या स्किल्सचे आपण इथं अभ्यास करू शकतो. हे स्किल्स वाचन करून आपण त्या आपल्यामध्ये असणाऱ्या त्या स्किल्स म्हणजे इम्प्रूव्ह करू शकतो, त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो, अनुभव घेऊ शकतो आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं पॅकेज मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्याचबरोबर याच्यामधून उत्पन्न घेता येते, किती मिळू शकतं हेही आपण सुरुवातीला सांगितलेले, इन्कमचे सोर्स काय आहेत, हेच करिअर करत असताना आपल्याला अजून भविष्यामध्ये प्रगती कुठं करता येतात त्याची सुद्धा सर्व प्रकारची माहिती आपल्याला या पोर्टलवर अभ्यासाला मिळणार आहे. त्याचबरोबर भविष्यामध्ये काय संभावना आहेत ते सुद्धा आपण इथं पाहिलेलं आहे. एकूणच जर असा विचार केला, या महाकरिअर पोर्टलचा जर विचार केला तर हे जे महाकरिअर पोर्टल आहे हे मार्गदर्शन क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. अशा प्रकारचं हे महाकरिअर पोर्टल आहे जे महाराष्ट्र शासनाने राज्यातील जवळपास 9वी ते 12वीच्या 66 लाख विद्यार्थ्यांना अगदी विनामूल्य उपलब्ध करून दिलेलं आहे. फक्त कंडिशन म्हणजे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी लॉग इन साठी त्यांचा सरळ ID आणि पासवर्ड हा डिफॉल्ट दिलेला आहे 1 2 3 4 5 6, पण सरळ ID विद्यार्थ्यांना माहित असणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं हे महाकरिअर पोर्टल आहे. या महाकरिअर पोर्टलला विद्यार्थीसह आपण सर्वजणांनी एकदा अवश्य भेट द्यावी असं मी आवाहन करतो. आणि महाकरिअर पोर्टल विषयी माहिती देण्याची जी मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचे मी आभार मानतो. आणि या बाबतीत जर काही प्रश्न असतील, याच्या अगोदरच्या विषयाबाबतीत जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नोत्तरावर सुद्धा आपण चर्चा करूया. तर मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद शिंदे सर, खूप छान सादरीकरण केलं आपण. निश्चितच या सादरीकरणाचा सर्वांना फायदा होईल. आज जे कोणी इथे आज उपस्थित आहेत ते किमान स्वतःच्या पाल्यासाठी किंवा आपल्या नातेवाईकाच्या पाल्यांसाठी निश्चितच याचा उपयोग होणार आहे. तर आज आपण खूप छान सादरीकरण केलं. आदरणीय देशमुख सर, आपल्याला सांगू इच्छितो की महाकरिअरपोर्टल.com हे राज्यातील एक भव्य दिव्य आणि खजान्याच्या स्वरूपात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होईल. आपल्या माध्यमातून याचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशीच SCRTची एक इच्छा आहे. जेणेकरून समाज कल्याण विभागातील ज्या शाळा आहेत, जे तुमच्या क्षेत्रातलं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत महाकरिअर पोर्टल पोहोचवावं अशी आमची इच्छा आहे. आपण खूप छान वेबिनारचं आयोजन केलं, त्याच्यासाठी मी आपल्या संपूर्ण टीमचे SCRTच्या वतीने व VGPचे विभागामार्फत
आभार व्यक्त करतो आणि आता इथून पुढे कारवाई देशमुख सर आपण करावी अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद सर. थँक्यू सर. आपण चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. तर विनंती आहे की आपल्याला या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर आपण एक एक करून प्रश्न विचारावे. माझा एक सुरुवातीचा प्रश्न राऊत सर असा आहे की आपण जे सांगितलं होतं की इयत्ता 9वी मध्ये जे विद्यार्थी शिकतात ते विद्यार्थी यामध्ये जॉईन होऊ शकतात. तर फक्त 9वी मध्ये शिकणारा विद्यार्थीच त्या पोर्टलवर जॉईन होऊ शकतो का, की त्याचे पाल्य वगैरे किंवा तो 10वीतला असेल, कदाचित 8वीतला असेल किंवा 12वीतला असेल तर तो सुद्धा त्या पोर्टलवर जॉईन होऊ शकतो का? त्याला तसे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत का? सर मी आपल्याला सांगू इच्छितो की या वर्षी जे इयत्ता 9वी मध्ये आहेत, इयत्ता 10वी मध्ये आहेत, इयत्ता 11वी मध्ये आहेत, इयत्ता 12वी मध्ये आहेत, हे 4 प्रकारचे विद्यार्थी या त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकतात सर. म्हणजे इयत्ता 9वी, 10वी, 11वी, 12वी असे 4 वर्गांना सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे सर. ओके, थँक्यू. दुसरा एक प्रश्न असा होता की हे जे काही आपले समुपदेशक जे आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत आहेत तर यांच्याशी जर संपर्क करायचा असेल, फॉर एक्झाम्पल आता एखादा तिकडे विदर्भातलं शाळा कॉलेज असेल किंवा मे बी ते गडचिरोलीतले असेल किंवा बुलढाणा असेल, अमरावती, भंडारा कुठल्याही जिल्ह्यातला असू शकेल, तर त्या तालुका लेवलवर आपले समुपदेशक जाऊन मार्गदर्शन करू शकतात का? किंवा तालुक्यातले एखाद्या रिमोट प्लेसला शाळा असेल, हायस्कूल असेल तर अशाही ठिकाणी समुपदेशकाची व्यवस्था केलेली आहे का? त्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करायची का त्या विद्यार्थ्यांना काही विशिष्ट ठिकाणीच तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी ही आपली सुविधा उपलब्ध आहे त्याच ठिकाणी त्या चाचणीसाठी यावं लागेल? याबद्दल थोडंसं गायडन्स करावं. सर आपल्याला मी सांगू इच्छितो की यावर्षी सर फेस टू फेस कार्यक्रम बंद झालेला आहे समुपदेशन करण्याचा. हे संपूर्ण आता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे सर. फेस टू फेसला कोविडमुळे बंदी असल्यामुळे आता कुठल्याही विद्यार्थ्याला ना समोर बसून समुपदेशन केल्या जाऊ शकणार नाही. त्याच्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली. ऑनलाईन साठी सर SCRT ची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर या सगळ्या म्हणजे आमची संपूर्ण 425 IVGS समुपदेशकांची डिटेल माहिती तिथे उपलब्ध आहे. त्याच्यानंतर मी आपल्याकडे एक यादी पाठवणार आहे सर, त्याच्यामध्ये आमची लिंक सुद्धा दिलेली आहे वेबसाईटची. त्या लिंकवर क्लिक केली तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातलं तुमच्या तालुक्यातलं ते सगळं डिटेल त्या समुपदेशकाची माहिती घेऊ शकता. म्हणजे त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील 425 पैकी कुठल्याही समुपदेशकाला तुम्ही कनेक्ट होऊ शकता ऑनलाईनच्या माध्यमातून. ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. जर तुम्हाला वाटलं की तुमच्या जिल्ह्यातला हवा तर तुमच्या जिल्ह्यातला आहे, तुम्हाला वाटलं तर तुमच्या जिल्ह्यातली महिला हवी तर महिला सुद्धा त्या समुपदेशनामध्ये आहे. म्हणजे सगळ्या प्रकारची सुविधा ऑनलाईन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे सर. शासनाचे समाज कल्याण आदिवासी विभागाच्या बरेच आश्रमशाळा किंवा निवासी शाळा आहेत, गव्हर्नमेंट हॉस्टेल, तर या ठिकाणी सुद्धा आता भविष्यात आपल्याला एकतर ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा भविष्यात करोनाचे जे वातावरण क्लिअर झाल्यानंतर जे काही फेस टू फेस जे काही करावं लागेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही आपल्याकडे ॲज ए शासकीय अधिकारी म्हणून निश्चित या SCRT जे काही जो आपला विभाग आहे तर त्याचा निश्चित उपयोग करून घेऊ. काही प्रश्न इतर मंडळींना असतील तर कृपया आपण हे प्रश्न विचारावे, आपल्या शंका विचाराव्यात, जेणेकरून आपल्या प्रश्नाचं शंका निरसन करण्याचा निश्चित प्रयत्न करतील. तर एक एक करून आपण प्रश्न घ्यावा. कोण बोलतोय? मी योगिता पवार बोलते. हा बोला, विचारा तुमचा प्रश्न. माझा प्रश्न असा आहे, थँक्यू सरांना. आधी खूप इन्फॉर्मेटिव्ह होता सेशन आणि भरपूर चांगली माहिती मिळाली मुलांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून आणि ती वेबसाईट पण मला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटते. मी नक्की जाऊन डिटेलमध्ये बघेल. आम्ही पुण्याला असतो आणि माझी मुलगी CBSE मध्ये आता 12वीत आहे सध्या. तिने PCM घेतलाय. तर आहे ते 12वीच्या मुलांना पण ऍप्लिकेबल आहे का फक्त 10वीच्या मुलांना आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे, थँक्यू. माझा प्रश्न असा होता की हा ऍप्टिट्यूड टेस्ट जो आहे तो फक्त 10वीच्या मुलांनाच ऍप्लिकेबल आहे की 12वीच्या मुलांना सुद्धा आहे? आणि
दुसरा प्रश्न असा आहे की तो सरळ नंबर जो आहे, माझी मुलगी आता सीबीएसई प्रायव्हेट स्कूलमध्ये आहे पुण्याच्या, 12वीत आहे सध्या, तर तिला तिथून सुद्धा सरळ नंबर मिळेल का कुठून मिळेल? लॉग इन करायचं सरळ नंबर घेऊन. म्हणजे एकूण 4 इयत्तेसाठी आपलं महाकरियर पोर्टल उपलब्ध आहे. 9th, 10th, 11th and 12th या 4 पैकी कुठल्याही इयत्तेतला विद्यार्थी तिथे लॉग इन करू शकतो. त्याच्यानंतर सरळ आयडी हा सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. तो मग सीबीएसई असो, आयसीएसई असो, स्टेट बोर्ड असो की अजून कुठला पण याचा असो, त्या सगळ्यांना सरळ आयडी हा शाळेतून उपलब्ध होतो. कारण की तो युनिक आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र सरळ आयडी असतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या शाळेमधून तो उपलब्ध करून घेऊ शकता. दुसरा आणि तिसरा ऍप्टिट्यूड टेस्ट हे मॅडम आधी पहिले फेस टू फेस घ्यायचे, पण आता गव्हर्नमेंटने ते बंद केलं मागील 4 वर्षापासून. सन 2016 पासून ऍप्टिट्यूड टेस्ट ही ऑनलाईन केली आणि ती फक्त एकट्या इयत्ता 10वी मध्ये विद्यार्थ्यांसाठी ती सुविधा सुरू आहे. इतर कुठल्याही इयत्तामध्ये विद्यार्थ्यांना आता ऍप्टिट्यूड टेस्ट देता येत नाही. अच्छा, 12वीला नाही, फक्त 10th स्टँडर्डला ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. अच्छा, ओके. आणि सरळ नंबर शाळेत फक्त काय मिळतो, विचारायचं शाळेतून त्यांना मिळतो. सरळ नाही नंबर? मॅडम, फक्त त्यांना विचारायचं किंवा त्यांच्या मार्कशीटवर सुद्धा सरळ आयडी असतो. तो 19 अंकी असतो, युनिक असतो तो नंबर. 19 अच्छा, अंक असतात हो. त्याचे. हा, हा. ओके. पहिले 4 अंक हे वर्षाचे असतात, त्याच्यानंतर एवढाच नंबर असतो, त्याच्यानंतर शाळेचा नंबर, शाळेचा एवढाच नंबर असतो आणि सगळ्यात शेवटच्या विद्यार्थ्यांची स्वतःची आयडी असते. असं तो ओके. 19 अंकाचा तो सरळ आयडी तयार होतो मॅडम. ओके, तो आणि 1 2 3 4 5 6 पासवर्ड हा, तो तो असं सध्या टाका. कॉमन पासवर्ड आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी. नंतर तुमची प्रोफाईल तयार झाल्यावर तुम्ही तो बदलू शकता. ओके, ठीक आहे. चालेल. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू मॅडम. यानंतर सेकंड क्वेश्चन. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? कृपया प्लीज प्रश्न विचारा. सर, मला एक विचारायचं होतं. योगिता मॅडम बोलताय? नमस्कार. हा, योगिता मॅडमच बोलते. बोला. सर, फक्त एक की काउन्सिलिंग आणि याच्याकरता पुढे काही विचारायचं असेल तर ते आम्हाला वेबसाईटवरच सगळं मिळेल की असं फेस टू फेस कोणाला कॉन्टॅक्ट करावं लागेल तुमच्यामधून? म्हणजे मॅडम, कसं मी आपल्याला सांगू इच्छितो की आमची जी ही आहे लिस्ट आहे ती मी आता देशमुख सरांकडे उपलब्ध करून देतो. तुम्ही त्याच्या म्हणजे आमचे या लिंकवर क्लिक करा असं आमच्या त्या याच्यामध्ये आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक करा की आमचे 425 समुपदेशकांची डिटेल माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. तुम्ही कोणालाही कॉल करून विचारू शकता. त्यामध्ये पुण्याचे सुद्धा ओके. मॅडम एकूण 47 काउन्सिलर आहेत उपलब्ध आपल्याकडे. अच्छा, पुण्याचे. ओके, ती मी लिस्ट ठीक आहे सर, आता थँक्यू. देशमुख साहेबांकडे पाठवणार, त्यांच्या माध्यमातून तुमच्याकडे पोहोचेल समजा ते. चालेल, ठीक आहे, थँक्यू. मी घेते त्यांच्याकडून. थँक्यू. एक प्रश्न आलेला आहे की सर, इज देअर एनी प्रोव्हिजन फॉर पीजी स्कॉलरशिप इन मेडिसिन? म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएटचे जे काही वैद्यकीय विभागातले जे काही कोर्स आहेत तर त्यांच्यासाठी काही शिष्यवृत्ती मिळू शकते का? इज देअर एनी प्रोव्हिजन फॉर पीजी स्कॉलरशिप इन मेडिसिन? याच्यामध्ये काही आपल्या त्या मेडिसिनच्या बाबतीत काही जे कोर्सेस दिलेले आहेत किंवा स्कॉलरशिप आपण दिलेले आहेत तर त्याच्याबद्दल काही सांगू शकाल तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समाधानकारक देता येईल. सर, याच्यासाठी आता कसं प्रत्येक प्रश्नाच्या एका प्रश्नाला 5 ते 50 उत्तर असतात, कारण की वेगवेगळे त्याच्यासाठी तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करावं लागेल. कारण की कसं आहे माहिती आहे का, मग त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक प्रश्नाला उपप्रश्न तयार होतो. मग तो कुठल्या कॅटेगरीतला आहे, मग तो किती पर्सेंट, म्हणजे असं प्रत्येक प्रश्नावर प्रतिप्रश्न तयार होतो. त्यामुळे आमची जी लिस्ट आहे त्याच्यापैकी तुम्ही कोणालाही कॉल केला आणि डिटेल माहिती जाणून घ्या त्याबद्दल पर्सनली. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी संवाद साधावा लागेल. तुम्हाला म्हणजे एक प्रश्न विचारला की दुसरा, दुसऱ्याला तिसरा, असे एकाला एक पूरक प्रश्न विचारत जावं लागते त्याला मग. ओके. हा, त्यामुळे तुम्हाला याच्यासाठी सर पर्सनली कॉल करून IVGS समुपदेशक ते तुम्हाला डिटेल मार्गदर्शन करतील मग. ओके. म्हणजे मेडिकलच्या बाबतीत जे काही स्कॉलरशिप कुठलं पण वगैरे असो. असू शकतील तर त्या संदर्भात आपण त्या समुपदेशकाला जर कॉन्ट्रॅक्ट केला किंवा संपर्क साधला तर ते संबंधित समुपदेशक आपल्याला या स्कॉलरशिप बद्दल माहिती देऊ शकतील. बरोबर?
बरोबर. नाही, त्याच्यासाठी कसं तुमची पण पर्सनल काही म्हणजे एकाला एक पूरक प्रश्न असतात, Correct. म्हणून ते संवाद साधावा लागतो, त्याच्याशिवाय ते सांगता येत नाही. सांगता येणार नाही. म्हणजे समोरासमोर फोनवरून किंवा नेटवरून जे काही आपलं होईल ऑनलाईन, तर आपले प्रश्न असतील तर त्या जे काही उपप्रश्न असतील ते त्या संबंधित समुपदेशक आपल्याला आपल्या ते त्यांना गायडन्स गायडन्स करतील. बरोबर. प्लीज अजून काही प्रश्न असतील तर आपण विचारा किंवा आमच्या या साईटवर पाठवले तरी चालतील. मला असं वाटतं कुणाचे प्रश्न नाही आहेत देशमुख सर, तर इंगोले सरांना पुढे प्रोसीड करायला सांगायचं. समोर आपले काही प्रश्न नाहीत किंवा प्रश्न संपले आहेत असं आम्ही समजतो, आणि ज्यांचे कोणाचे काही प्रश्न या व्यतिरिक्त जरी असतील, म्हणजे आता समजा वेळेअभावी किंवा काही आपल्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे कोणी आम्हाला संपर्क करू शकत नसेल तरी सुद्धा आपण काही प्रश्न पाठवले तर आम्ही निश्चित राऊत साहेब आणि सर्व त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून किंवा समुपदेशकाच्या माध्यमातून त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देण्याचा आमचा निश्चित प्रयत्न राहील. यानंतर या संघाचे पुणे शाखेचे अध्यक्ष माननीय श्री इंगोले साहेब यांना विनंती करतो की सर आपण या समारोपाने आभार प्रदर्शन आपण करावं. माननीय श्री इंगोले साहेब. धन्यवाद. सर्व उपस्थित मान्यवर पाहुणे, मार्गदर्शक आणि विदर्भवासी सर्वांचे आभार आणि अभिनंदन. विशेषतः NCERTचे जयंत नागरे साहेब ज्यांनी ही त्यांची एक उत्कृष्ट टीम आज आपल्याला इथे उपलब्ध करून दिली. या निमित्तानं मी नागरे साहेबांचे आपले विदर्भ समाज संघाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. आणि आज ज्या मार्गदर्शकांनी इथे सहभाग नोंदवला ते श्याम राऊत साहेब, भगवान पांडेकर साहेब, विवेकानंद कदमजी आणि बाळासाहेब शिंदे यांनी त्यांच्या वेगवेगळ्या विषयात अतिशय सखोल आणि उत्कृष्ट असं मार्गदर्शन आज आपणा सर्वांना दिलेलं आहे. विशेषतः सुरुवात जेव्हा राऊत साहेबांनी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की साधारणतः या आजचा आपला जो वेबिनार झाला आणि शासनाने त्यांची जे राज्य शैक्षणिक संशोधन संस्था जी आहे त्यात त्यांनी एक 3 गोष्टीचा उल्लेख केला की निःशुल्क समुपदेशन त्यांच्या SCERT मार्फत करण्यात येतं. 10वी साठी कल चाचणी त्यांनी 2015 पासून सुरू केली, ती घेण्यात येते. आणि एक महापोर्टल.com जे त्यांचं एक पोर्टल आहे की ज्यात पूर्ण परदेशातले 16 कंट्रीज आणि पूर्ण भारत असा सगळा 16 देशातला पूर्ण डाटा आपल्याला उपलब्ध करून दिला जातो. खरोखर ही चांगली सुविधा आणि चांगली संधी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि महाराष्ट्राच्या लोकांना इथे उपलब्ध करून दिलेली आहे. आणि निश्चितपणे त्या उद्देशाने आज 10वी-12वीच्या परीक्षा झाल्यानंतर आपण कार्यक्रम इथे ठेवला. आणि त्यात ज्यांनी आपले जे मार्गदर्शक आहेत त्यांनी खरोखरच एक विविध विषय कव्हर करून एक चांगलं मार्गदर्शन केलं की जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांनी जरा विचार केला तर एक निश्चित कुठलं तरी करिअर निवडायसाठी त्यांना निश्चित या वेबिनार मधनं त्यांना माहिती होऊ शकेल. विशेषतः भगवान पांडेकर साहेबांनी सांगितलं की त्यांचा विषय त्यांनी जो म्हटला होता की मी आणि माझा करिअर, म्हणजे केव्हाही आता एक आयुष्यातली 10वीची परीक्षा म्हणजे काहीतरी आयुष्याला वळण देणारी परीक्षा असं सर्वजण आपण समजतो. आणि त्या स्टेजला आल्यानंतर आता पुढे काय, माझं करिअर मी कुठे करायचं, याविषयी त्यांनी जी आपली मानसिकता आहे, भौतिक आणि मानसिक आपली जडणघडण कशी आहे, त्याच्याकरता नाविन्यपूर्ण कोर्स अभ्यासक्रम आपण कसे निवडायला पाहिजे, आपले त्याच्यावर परिणाम करणारे आपले जे घटक आहेत, आपलं जे व्यक्तित्व असेल किंवा सामाजिक घटक त्याच्यावर जे परिणाम करतात, एक चांगलं विश्लेषण त्यांनी केलं. आणि खरं म्हणजे एक जेव्हा वेगवेगळ्या विषयातून तो विद्यार्थी जात असतो आणि त्याचा आत्मविश्वास डेव्हलप झाला आणि त्याची आवड निवड जी आहे त्याच्यातून तो एक यशस्वी करिअर त्याच्यातून करू शकतो, अशा तऱ्हेचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन त्यांनी दिलं. नंतर विवेकानंद कदम सर जे आहेत त्यांनी 10वी नंतरचा कल व अभिक्षमता चाचणी
खरं म्हणजे हे अतिशय महत्वाचं असं एक पाऊल महाराष्ट्र शासनाने टाकलेलं आहे आणि त्याची चांगली अशी माहिती कदम सरांनी दिली. विशेषतः म्हणजे जेव्हा 10वी विद्यार्थी होतो 10वी पर्यंत साधारणतः एक जो अभ्यासक्रम असतो एक चांगल्यापैकी मार्क मिळतात आणि मग मोठमोठ्या अपेक्षा पालकांकडनं विद्यार्थ्यांकडनं सगळ्यांकडनंच त्या विद्यार्थ्याकडून होत असतात. आता जर यावर्षीचा निकाल बघितला तर अगदी 97% पर्यंत 98-99%च्या आतापर्यंत असे खूप सारे विद्यार्थी 90%च्या वर आहेत आणि अनेक पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढणं पण साहजिकच आहे. खरोखर अशा अपेक्षा वाढल्यानंतर तो विद्यार्थी त्याला सक्षम आहे का किंवा त्याचा कल त्याच्याकडे आहे का हे तपासून कुठेतरी वेळ आपल्याला त्या 10वीची परीक्षा दिल्यानंतर पालकांची आलेली असते आणि त्याच्याविषयी त्यांनी जी 10वीची कल चाचणी जी शासनाने सुरू केलेली आहे मला असं वाटतं की त्यांनी फार चांगली अशी माहिती त्याच्यात दिली. त्यांनी सांगितलं त्यात की 7 प्रकारचे कल जे आहेत ते 7 क्षेत्रात त्या विद्यार्थ्याचे कल असू शकतात आणि त्याला जी अभिक्षमता जी चाचणी आहे ते साधारणतः 4 प्रकारची त्याचा तो भाग येतो. सांख्यिकी असेल, भाषिक असेल, तांत्रिक असेल किंवा अवकाशीय असेल. तर अशा तऱ्हेनं जे कल आणि अभिक्षमता याची जोड घालून आणि निवड करून त्याला योग्य ते करिअर त्या विद्यार्थ्याला निश्चित करता येईल. 10वीला मार्क मिळाले पण त्याचा एखाद्या शाखेकडे कलच नसला, केवळ पालक म्हणतात म्हणून त्यांनी तिकडे ऍडमिशन घेतली तर कदाचित तसं यशस्वी करिअर ते होऊ शकणार नाही. तर मला असं वाटतं या निमित्ताने शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्याला सर्वांना जी ती सोय उपलब्ध झाल्याची त्यांनी माहिती दिली आणि आपण बाकीच्याही पद्धतीने माहिती घेत असतो. तर मला असं वाटतं की हा सुद्धा प्रयोग सगळ्या आपल्या लोकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी आज जे इथे कोणी जॉईन झाले असतील त्यांनी करावा. त्यांनी त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी असतील त्यांना सुद्धा सांगावं आणि करून पाहायला हरकत नाही. अतिशय निःशुल्क अशी सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्या पुढे वैयक्तिक जर बोलायचं असलं हे सगळं केल्यानंतर जर समाधान झालं नाही तर 450 समुपदेशक त्यांनी महाराष्ट्रभर निवडलेले आहेत. त्याची माहिती ते आपल्याकडे आता देणार आहेत. तर सगळ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म असा होईल आणि त्यांना वैयक्तिक 1 to 1 बोलल्यासारखं होईल आणि अनेक प्रश्न, शंका, कुशंका ज्या काय असतील त्या निश्चितपणे सगळ्यांना त्याचं निरसन करता येईल. आणि मला असं वाटतं की ज्या तळमळीनं आज या सगळ्यांनी इथे आपल्याला माहिती दिली निश्चितपणे ते सगळ्यांना सहकार्य करतील. फक्त आपण आपली जी मनातली शंका आहे ती मनात न ठेवता त्यांच्यापर्यंत पोचवावी आणि ह्या 10वीला जे विद्यार्थी पास झाले असतील त्या सगळ्यांनी मला असं वाटतं या निमित्ताने मी विदर्भ समाज संघाचा अध्यक्ष म्हणून मी आवाहन करेन की आपण आपले नातेवाईक, आपले मित्र या सगळ्यांना सांगा की ऍटलिस्ट ही 10वीची कल चाचणी करून घ्या. ऍटलिस्ट माहिती पडेल की काय होत आहे आणि मग त्याच्यातनं काय जे प्रश्न असतील त्यांचे समुपदेशकांना विचारा आणि निश्चितपणे आपलं एक चांगलं भविष्य, चांगलं करिअर करण्याचा निश्चितपणे मला असं वाटतं प्रयत्न आपण करायला हरकत नाही. नंतर बाळासाहेब शिंदे साहेबांनी जे महाकरिअरचं जे पोर्टल आहे हा म्हणजे अगदी मोठा ज्ञानाचा खजिना असल्यासारखा आहे की शैक्षणिक क्षेत्रात जे काय आहे साधारणतः आता इथे जी आकडेवारी त्यांनी सांगितली की 21,000 कॉलेजेस, 555 प्रकारचे कोर्सेस, नंतर त्या 1250 स्कॉलरशिप्स, 1150 एंट्रन्स एक्झाम, हे जे वेगवेगळं सगळं आहे हे सगळं एका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि मग त्याचा जो जे काय राहायचं राज्य असेल, देश असेल, गाव असेल, जिल्हा असेल तर तिथे त्याची जशी आर्थिक क्षमता असेल किंवा बौद्धिक क्षमता असेल किंवा त्याची आकलन शक्ती असेल त्या पद्धतीनं तो खरोखर ते कोर्सेस निवडू शकतो आणि आपलं एक चांगलं करिअर आणि चांगलं आयुष्य व्हायसाठी त्याचा निश्चित उपयोग करू शकतो. या निमित्ताने पुन्हा मी एकदा जयंत नागरे सरांनी एक उत्कृष्ट त्यांची चौघांची टीम विदर्भ समाज संघाला उपलब्ध करून दिली. त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि प्रश्नोत्तराचा तास झाला. याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला 1 to 1 एक चॅनल उपलब्ध होऊन जाईल. आपल्या सर्वांना काही शंका असल्या तर आपण त्यांच्याशी डायरेक्ट त्यांच्या समुपदेशाशी बोलू शकता आणि एक चांगला लाभ घेऊ शकता. मला असं वाटतं की प्रश्नोत्तर संपले, एक चांगला कार्यक्रम आपला झाला. सगळ्यांना पुन्हा जे उपस्थित राहिले सगळ्यांना धन्यवाद. पुन्हा एकदा पाहुण्यांचे आभार आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. 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 धन्यवाद.